नमस्कार मंडळी. ई प्रसारण, इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे या उभयतांच्या द्वारा इंडिक रूट या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर राजश्रीताई मोहाडीकर यांना. नमस्कार. आपलं स्वागत असतं. नमस्कार. आज राजश्रीताई मोहाडीकरांची आपण ओळख करून घेणारच आहोत, पण त्याआधी आज आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहोत तर त्याचा आपण थोडक्यात जरा माहिती करून घेऊया. आपण जेव्हा भारतात येतो, इकडे तिकडे हिंडतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला खूप जैन लोक पसरलेली आहेत आणि त्यांची भाषा कुठली असा जर आपण विचार केला तर प्राकृत ही भाषा त्यांची आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि मग एक असा विचार यायला लागतो की ही मंडळी व्यापार उद्योगधंदा करतात, त्याच्याबरोबर त्यांचं जैन श्रमण किंवा जैन धर्माबद्दल पण आपण पुष्कळ वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. तर त्यांच्या भाषेतल्या त्या प्राकृतबद्दल त्यातलं जे श्वेतांबर आगम साहित्य जे आहे तर त्याच्याबद्दल का असेल नक्की, त्याच्यामध्ये खरंच काही खूप आपल्याकडे जाणून घेण्यासारखं आहे का आहे त्याच्यामध्ये, अशी एक उत्सुकता मला थोडीशी वाटायला लागली. तर म्हटलं आपण तुमच्याशी बोलू आणि माझी खात्री आहे आपल्याला पण सगळ्यांना अशी उत्सुकता वाटत असेल तर आज आपण राजश्रीताईंशी बोलूयात प्राकृतमधील श्वेतांबर आगम साहित्य. आता आपण राजश्रीताईंची थोडीशी ओळख करून घेऊया. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आताच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी खूप काळ म्हणजे सगळाच काळ त्यांनी मला वाटतं 1996 ते 2019पर्यंत त्यांनी तिथे काम पाहिलेलं आहे. MA MPhil हे संस्कृतमध्ये केलेलं आहे. MA JRF नेट, PhD इन प्राकृत आणि क्रिटिकल स्टडी ऑफ जैन प्राकृत स्तोत्राज, MA इन पाली असं त्यांनी प्रचंड शिक्षण घेतलेलं आहे युनिव्हर्सिटीमध्ये. तर त्या होत्यात, पण त्याबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये संस्कृतच्या प्रोफेसर म्हणून पण त्यांनी काम बघितलेलं आहे. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज या संस्थेशी त्या 2006 पासून आताही त्या संलग्न आहे. अमेरिकन विद्यार्थ्यांना प्राकृत आणि पाली शिकवण्यासाठी त्या अगदी सुप्रसिद्ध आहेत. मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी या विषयामध्ये त्यांना खास रस आहे. शारदा स्क्रिप्ट, पूर्वीच्या काही ज्या खूप वेगळ्या लिपी होत्या तर त्यातली शारदा स्क्रिप्ट याच्यामध्ये त्यांचा अधिकार आहे. PhD गाईड म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 12 स्टुडंटनी आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD मिळवलेली आहे आणि एका विद्यार्थ्याचं अजून काम चालू आहे. 6 विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली MPhil प्राप्त झालेलं आहे. आणि शारदा स्क्रिप्टमध्ये रिसोर्स पर्सन म्हणून त्या सुप्रसिद्ध आहेत. 6 इंटरनॅशनल सेमिनार, 40पेक्षाही नॅशनल सेमिनार्स कॉन्फरन्सेसमध्ये त्यांनी पेपर वाचलेले आहेत, पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत. अर्धमागधीचं 8वी ते 12वीसाठी टेक्स्टबुक तयार करण्यासाठी त्या कार्यरत आहेत, त्या कमिटीवर आहेत. त्यांच्या मेंबर ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज शिवाजी विद्यापीठ आणि सोलापूर विद्यापीठ येथे त्या कार्यरत आहेत. तर अशा बहुआयामी आणि प्राकृत आणि संस्कृतमध्ये दोन्हीकडे अधिकारवाणी असलेल्या व्यक्तीकडनं आज आपण आपला विषय समजून घेऊया. तर पण मुळात आधी मला हे विचारायचं होतं की मला संस्कृत माहिती आहे, प्राकृत अर्धवट माहिती आहे, पण प्राकृत म्हणजे नक्की काय, ती भाषा आहे का? कारण मी असं पण ऐकलं आहे की मराठीची आजी म्हणजे प्राकृत. तर हे सगळं कसं काय आहे? कसं आहे माहिती आहे का, आपल्याला भाषेचा जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो तेव्हा संस्कृत ही भाषा म्हणून आपल्याला माहितीच असते, पण प्राकृतचा फारसा कधी आपण उल्लेख ऐकलेला नसतो किंवा त्याच्याबद्दल ऐकलेलं नसतं. आपल्या 3री-4थीच्या इतिहासाच्या पुस्तकात महावीरांनी प्राकृतमध्ये उपदेश दिला, बुद्धाने प्राकृतमध्ये उपदेश दिला, पालीमध्ये दिला, इतपतच माहिती आपल्याला असते. त्याच्यामुळे नेमकं प्राकृत म्हणजे काय हे आपल्याला माहितीच असत नाही. म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जोपर्यंत मी पुणे विद्यापीठात MA करायला आले नाही तोपर्यंत मलाही प्राकृत म्हणजे काय माहिती नव्हतं. पण प्राकृत ही काही एक भाषा नाही आहे, प्राकृत हा भाषा समूह आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की या भाषा समूहामध्ये जवळपास 108 भाषा आहेत.
मग आता त्याच्यामध्ये भरताने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये अवंती, प्राच्या, महाराष्ट्री, मागधी असे उल्लेख केलेलेच आहेत. आता महाराष्ट्री म्हणजेच आत्ताची मराठी. ओके. तर असं म्हणता येईल आपल्याला की ज्या ज्या प्रादेशिक बोलीभाषा आहेत त्या त्या प्रादेशिक बोलीभाषा म्हणजे प्राकृत. म्हणजे आताची जी मागधी आहे म्हणजे आता बिहारी, भोजपुरी या सगळ्या भाषा या आता आधुनिक रूप आहेत पूर्वीच्या प्राकृत भाषांचं. म्हणजे इव्हन अगदी उरिया, बंगाली, गुजराती हे सगळं काही जुन्या प्राकृत भाषांचंच आधुनिक रूपांतर आहे. म्हणजे गंमत सांगायची म्हणजे ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्री प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्याला मराठी येतेच ना आणि ज्ञानेश्वर काही फार जुने नव्हेत, पण ते ज्ञानेश्वरी वाचायला गेली तर कळत नाही काही आपल्याला. आपल्याला शब्दकोश घेऊन बसावं लागतं. भाषेमध्ये इतका बदल होत जातो ना सगळा, आणि त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की प्राकृत ही एक भाषा नसून भाषा समूह आहे हे आपल्याला समजून घ्यायला लागतं. म्हणजे असंही म्हणता येईल आपल्याला की संस्कृत नाटकांमधनं तर सर्व संस्कृत नाटककारांनी प्राकृतचा वापर केलेला आहे. म्हणजे कित्येक वेळा आता तो 75% सुद्धा जास्त आहे. म्हणजे त्यांना प्राकृत नाटकं का म्हणू नये असाही प्रश्न काही विद्वानांनी उपस्थित केला. त्या मुद्द्याकडे मी जात नाही, तो वेगळा मुद्दा आहे. पण तिथंसुद्धा प्राकृत हे त्या काळातल्या लोकांना येतच होतं ना. म्हणजे कालिदासाने सुद्धा प्राकृत वापरलं म्हणजे त्याला प्राकृत येतच होतं. पण नंतरच्या काळात असं झालं ना की आताही आपल्याला जसं इंग्रजीचा पगडा खूप आपल्यावरती आहे आणि आपण इंग्रजी शब्द वापरतो, तसं संस्कृतला खूप जास्त महत्त्व येत गेलं आणि तुलनेने प्राकृत मग मागे पडलं. म्हणजे प्राकृतला तेवढी राजमान्यता राहिली नाही असं आपण म्हणू शकतो. पण मग व्हायला काय लागलं की सामान्य लोक हे सर्व ज्ञानापासून वंचित राहायला लागले. कारण नंतर सगळं संस्कृतमध्येच यायला लागलं आणि म्हणजे त्याच्या संस्कृत भाषेमध्ये लिहिणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाऊ लागलं. त्यामुळे प्राकृतमध्ये कोणी लिखाण करेन असं झालं. या लोकांना निरक्षरसुद्धा असायचे हे लोक, त्यामुळे त्यांना काहीच ते ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचेल असं झालं. त्यामुळे प्राकृत समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला संस्कृतही यावं लागत नाही असं नाही. कारण विद्वानांनी तर असंही सगळं मत व्यक्तच केलं की संस्कृत हीच जननी आहे प्राकृतची. पण तसं नाही आहे. तुम्ही जर व्युत्पत्ती बघितली तर संस्कृत या शब्दाचा अर्थ आहे सम प्लस क्रू, म्हणजे रिफाईंड, पॉलिश्ड. आपण कशाला पॉलिश करतो? जे नैसर्गिक स्वरूपात असतं त्याला. त्यामुळे संस्कृत ही पॉलिश्ड लँग्वेज आहे आणि प्राकृत हा शब्द येतो प्रकृतीपासून, म्हणजे जे नैसर्गिक आहे. म्हणजे बघा ना, इथंच आपल्याला भेद कळून येतो. पण हा मुख्य भेद. मग असं का लोकांना वाटतं की संस्कृत ही जननी आहे? तर आपल्याला आत्तासुद्धा इंग्रजी भाषा वापरायला खूप आवडते. तुम्ही खेड्यात गेलात तर तो खेडूतसुद्धा थँक्यू त्याला म्हणायचं असतं, पण त्याला म्हणजे त्या उच्चाराने तो थँक्यू म्हणू शकत नाही. मग तो ठांकू असं काहीतरी म्हणतो. मग प्राकृतायझेशन होणं शब्दांचं हा प्राकृतचा एक खूप महत्त्वाचा घटक बनला. त्यामुळे संस्कृतचे खूपसे शब्द वर्णविपर्यय म्हणजे बदल होऊन प्राकृतमध्ये आले. म्हणजे क्षीरचा आपण मराठीमध्ये खीर हा वापरतोच, पण खीर हा क्षीरपासून आला असेल असं आपल्याला लक्षातच येत नाही. म्हणजे प्राकृत म्हणजे बोलीभाषा असं म्हणता येईल. बोलीभाषेचा आविष्कार, बोलीभाषेचा आविष्कार. आणि त्याच्यामध्ये मग ॲडॉप्टेशन म्हणजे दुसऱ्या भाषेतनं शब्द उसने घेतले जातात, पण ते तसेच्या तसे नाही वापरता आले तर त्याच्यामध्ये थोडासा बदल, म्हणजे अगदी स्पष्टीकरणचं सपष्टीकरण, बिस्किटचं बिस्कूट, ठेसन असं. म्हणजे मला एक खूप महत्त्वाची गंमत सांगावीशी वाटते. मी जेव्हा MA करत होते संस्कृतमध्ये तर त्यावेळेला आम्हाला एक सर होते शर्मा म्हणून, ते होते UP साईडचे. वेदांत हा माझा विषय होता तेव्हा ते असं शिकवत होते आणि सांख्यकारिका शिकवताना त्यांनी एकदम मध्ये इस्त्री असा शब्द वापरला. मी म्हटलं इस्त्री कुठून आली आता इथे मध्ये वेदांत शिकताना? तर ते म्हणाले, माझं लग्न झालेलं होतं त्यामुळे ते मला मोहाडीकर जी म्हणायचे. नहीं मोहाडीकर जी इस्त्री समझ लीजिए आप. मी म्हटलं सर लेकिन इस्त्री कहाँ से आ गई इसमें?
तो म्हणाले नहीं नहीं आपको समझ में क्यों नहीं आ रहा है इस्त्री. मी म्हटलं वो कपडों को आयन करता है वो इस्त्री. तर ते म्हणाले नाही नाही. मग त्यांनी शब्द लिहिला फळ्यावरती, तो होता स्त्री. ते युपी साईडचे असल्यामुळे जिथे स नी जोडाक्षर सुरू होतं तिथे ते स्वर घालतात, म्हणून स्टेशन, इस्त्री. मी म्हटलं ओ स्त्री, हा. तर ते म्हणाले हा वही तो बोल रहा हूं इस्त्री. म्हणजे हे जे आहे हे आहे तद्भव शब्द. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला वर्ण विपर्यय झालेला दिसतो. काहीतरी ॲडिशन, ओमिशन, काही घातले जातात स्वर, काही काढले जातात अक्षरं, आणि अशा पद्धतीने तो शब्द तयार होतो. तर हा जो शब्दसंग्रहांची जी टक्केवारी आहे ना प्राकृतमधली, ती जवळपास 50% आहे. आणि म्हणून देशी हे प्राकृत ही संस्कृतपासून आली असं म्हणतात लोक. म्हणजे मला आता हे तुमचं ऐकल्यानंतर असं वाटायला लागलं की हल्ली ज्या मिंग्लिश, इंग्लिश अशा ज्या सगळ्या भाषा आहेत, आणि आपण जे म्हणतो मराठी शुद्ध नाही राहिली, शुद्ध नाही राहिली, तर त्याला आता किती अर्थ आहे. म्हणजे शेवटी जर का भाषेचं रूप मुळातच हे आहे की इतर भाषातले शब्द आपल्या भाषेत आपल्या पद्धतीप्रमाणे रुळवून घेऊन पुढे जाणं, तिला प्राकृत आपण म्हणतो. तर मग आता ते चाललंय ते काही वेगळं नाही. अगदीच खरं आहे. गंमत अशी आहे की जर संस्कृतपासून आली असं म्हटलं तर प्राकृतमध्ये जो देशी शब्दांचा गट आहे त्याचा संस्कृतशी काहीच संबंध नाही आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देते की जे आपल्या नेहमीच्या वापरातलं आहे. नक्क हा शब्द आहे, मराठीत आपण नाक म्हणतो, पण नाकला नासिका शब्द आहे संस्कृतमध्ये. तर नासिकाचं नाक होत नाही, पण नक्र हा शब्द आहे, म्हणजे मगर या अर्थाने. त्या नक्रचं प्राकृतमध्ये नक्कच होतं, पण मग या देशी नक्कचं काय करायचं. बरोबर. हा प्रश्न आहे तिथे. त्याच्यामुळे प्राकृत सरळपणे अगदी संस्कृतपासून आली असं नाही. ऋग्वेदाच्या भाषेमध्ये सुद्धा प्राकृतचं खूप साम्य आपल्याला दिसून येतं. म्हणजे त्या काळापासून प्राकृत प्रचलित आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर बरोबर. आणि मुळातच संस्कृत म्हणजे रिफाईंड असं जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर एक कुठले तरी असे प्राकृत म्हणजे बोलीभाषा ही प्रचारात असणार आणि ती रिफाईन होऊन येणार, हे पण अगदीच बरोबर. पण शेवटी असं आहे ना की भाषा हे संवाद साधण्याचं साधन आहे आपलं. मला माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे, तुमचे विचार माझ्यापर्यंत आले पाहिजेत. असं जर असेल तर मी तुम्हाला येत असलेल्या भाषेमध्ये तुमच्याशी बोललं पाहिजे आणि तुम्ही मला येत असलेल्या भाषेतच माझ्याशी बोललं पाहिजे. नाही तर संवाद साधणार कसा. मग चित्र संकेत आणि हे चित्रभाषा वगैरे होतीच की तेव्हा. पण हे सगळं मी माझ्या घरी माझ्या मुलाला सांगणार नाही, कारण आजच सकाळी तुम्हाला म्हणायचं होता गॉटलं ना तुला आई, तर गॉटलं ना हे मराठीकरण इंग्लिश झालेलं रूप ते अजून तरी काय माझ्या पचनी पडत नाही. म्हणजे कशीही तोडमोड करायची असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याला काहीतरी नियम असतात. तसं प्राकृत भाषेचं जे व्याकरण नंतर तयार झालं ते जरी संस्कृतच्या धर्तीवरतीच तयार झालेलं असलं तरी त्याच्यामध्ये नियमावली दिलेली आहे त्यांनी. पण शेवटी असं आहे ना की बोलीभाषेमध्ये तुम्हाला फार नियमावलीचा उपयोग होतो असं नाही. माझा एक विद्यार्थी होता, तो कन्नड च्या बाजूचा होता, कर्नाटक साईडचा होता. तो मी फोन केलो होतो असं म्हणायचा. तर ते हे व्याकरण कोणतं आहे. फोन केलो होतो हे व्याकरणच नाही आहे ना. मी म्हटलं अरे तू फोन केला होता असं तरी म्हण. तो म्हणाला नाही मॅडम मी फोन केलो होतोच, बरोबर आहे. तर ते त्याचा त्याची जी मूळ जी भाषा आहे, प्रादेशिक जो इन्फ्लुअन्स असतो तो तुमच्या भाषेवरती येतो. जसं सोलापूरचे हेल काढून होतं तो करायलाय, जायलाय, यायलाय, हे मराठवाड्याची स्टाईल आहे. तर ती कुठे ना कुठेतरी तुम्हाला येतच असते आणि ती स्टाईल तुम्हाला लिखाणामध्ये सुद्धा प्राकृतच्या दिसून येते. पण हे इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. जसं मी प्राकृतचा अभ्यास करायला लागले आणि पालीचाही नंतर अभ्यास जसा केला आणि संस्कृतचाही थोडाफार अभ्यास केलेला होता, त्यामुळे मला इतकी गंमत वाटायला लागली की अरे हक्कार हा शब्द आपण प्राकृतमध्ये आहे त्याचंच मराठीत हाका मारणे झालं, हाकारणे झालं. त्या अर्थाचा शब्द वेगळा आहे संस्कृत आहे तो. किंवा बप्प म्हणजे बाप, पण त्याला संस्कृतमध्ये पिता, तात हे शब्द आहेत वेगळे. बप्प म्हणजे बाप हा खास प्राकृत शब्द आहे. हां, पोट्ट म्हणजे पोट हा खास प्राकृत शब्द आहे. बाप्पावरून बाप्पा झालं. हां, बाप्पा, बाप हे त्याच्यावरनं झाले. बाबा हे त्याच्यावरनंच येतात सगळे. बर हे इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा तुम्ही प्राकृतचा अभ्यास भाषेचा अभ्यास म्हणून करायला लागता ना तेव्हा तर इतक्या गमती जमती कळतात.
आणि अरेच्या हे असे पण शब्द असतात का, हे माहितीच नाही असं त्यातनं आपल्याला कळायला लागतं. आणि म्हणून पण तरीसुद्धा प्राकृतचा अभ्यास केला म्हणून ज्ञानेश्वरी कळायला लागली असं झालं नाही बरं का. हेही मी अगदी स्पष्टपणे किंवा मोकळेपणाने सांगू इच्छिते. कारण त्या भाषेचा तो एक बाज असतो, तो बाज तुम्हाला कळायला लागतो, तर तुम्हाला ते शब्द त्यांचे संदर्भानुसार आलेले अर्थ हे तुम्हाला कळतात. अगदी खरं आहे. आता आपण प्राकृतबद्दल तर समजून घेतलं, तर या प्राकृतमध्ये अनेक जैन मुनींनी तीर्थंकरांनी बरंच काही सांगून ठेवलेलं असेल. पण खास करून महावीर हे उपदेशासाठी प्राकृत भाषा जास्त वापरत असत असं मी ऐकलं आहे. तर पण म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं? तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की जसं संस्कृत ही प्रमाणित भाषा झाली आणि संस्कृतमध्ये लिखाण करणं म्हणजे आपली विद्वत्ता सिद्ध होते त्याच्याने, असं जेव्हा व्हायला लागलं तेव्हा जवळपास सगळं अध्यात्मशास्त्र म्हणा किंवा तत्त्वज्ञान म्हणा किंवा जे काही माणसाच्या गरजेसाठी असलेलं जे काही ज्ञान आहे हे सगळं ज्ञान संस्कृतमध्ये ग्रथित व्हायला लागलं. पण मग त्याच्याने झालं काय की सामान्य माणूस वंचित राहिला या सगळ्यापासून. कसं आहे, अन्न वस्त्र निवारा ह्या तर गरजा माणसाच्या आहेतच, पण त्याच्याबरोबर माणसाला मनशांतीची पण जरूर असते, गरज असते. आत्ताच्या काळात तर आपल्याला फारच जाणवतं हे. पण मग या मनशांतीसाठी करायचं काय? तर मनशांतीसाठी तुम्हाला आत्मसाधना अध्यात्म याचाच आधार घ्यावा लागतो. मला आठवतं 8व्या शतकात एक मुनी कनका म्हणून जैन मुनी होऊन गेले. त्यांनी करकंड चर्यू नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे करकंड हा प्रत्येक बुद्ध आहे, म्हणजे बौद्ध धर्माशी काही संबंध नाही आहे. प्रत्येक बुद्ध म्हणजे ज्याला स्वतःलाच काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि जो मोक्षाला गेला. तर त्या करकंडबद्दल ते चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये मंगलाचरणामध्ये इतकं सुंदर वाक्य मुनी कनकामरांनी लिहिलं आहे, पाराव्य शिवपहे भवीय सार. पाराव्य हे प्रयोजक वापरले, म्हणजे पार करविणे. शिवपह शिवपथ म्हणजे मोक्षमार्ग, आणि भवीय सार, सार म्हणजे इसेन्स, म्हणजे त्यातला अगदी महत्त्वाचा जो गाभा आहे तो. आणि भव्य हा आता टेक्निकल शब्द आहे, संज्ञा आहे ही. तर भव्य या शब्दाचा मराठी प्रचंड याच्याशी काही अर्थाचा संबंध नाही आहे. भव्य याचा अर्थ जे मोक्षाला जाण्यास पात्र आहेत असे, हा त्याचा अर्थ आहे. तर अशा लोकांना रस्ता पार करायला मदत लागणार आहे. मग ती कोणी करायची आहे? त्याच्यासाठी तीर्थंकर हे जन्माला आलेले आहेत. मग ह्या तीर्थंकरांनी काय केलं? महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत. त्याच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेलेत. म्हणजे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक वगैरे नाहीत. जैन धर्माचे संस्थापक आहेत ऋषभदेव, जे आदिनाथ म्हणतात त्यांना, म्हणजे अगदी पहिले तीर्थंकर आहेत ते. आणि त्यांनीच असं म्हटलं जातं की भारतामध्ये असीमसी कृषी हे सगळं त्यांनी सुरू केलं, शिकवलं लोकांना की लिखाणकाम, तलवारीने युद्ध करणं किंवा शेती करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी हळूहळू आपल्या जनतेला शिकवल्या. आणि त्याच्यावरनं त्यांचे वर्ण, म्हणजे वर्ण इन द सेन्स जात वगैरे नव्हे, की मला ते काम करायला आवडतं तर मी ते करायचं, अशा पद्धतीने तो वर्णव्यवस्था त्यांनी ती अस्तित्वात आणली. तर महावीरांच्या काळामध्ये असं झालं की जेव्हा महावीर होते त्या काळात तर जनतेची परिस्थिती अत्यंत भीषण होती. कारण त्यांना अध्यात्मातलं आत्मसाधनेतलं काहीच ज्ञान प्राप्त होऊ शकत नव्हतं, कारण सगळं संस्कृतमध्ये. मग या सामान्य लोकांना अधिकार नाही का? तर आहे ना. पण मग त्यांना मदत कोण करणार? तर मग अशा वेळेला महावीर, गौतम बुद्ध हे पुढे आले आणि त्यांनी त्या प्रादेशिक भाषांमध्ये हा उपदेश दिला. मग त्याच्यामध्ये असं झालं की गौतम बुद्धाने पाली वापरली सगळी, त्यामुळे पाली ही प्राकृतच्या गटातनं वेगळी झाली नंतर. नाही तर पाली ही सुद्धा प्राकृतच आहे. जसं मोहाडीकर हे माझं आडनाव आहे, पण राजश्री, राजन, प्रकाश ही फर्स्ट नेम्स झाली, तसं प्राकृत हे आडनाव आहे. अर्धमागधी प्राकृत, अर्धमागधी प्राकृत, मागधी प्राकृत, पाली प्राकृत. त्यामुळे पाली हा या गटातनं नंतर वेगळी झाली, कारण गौतम बुद्धाने पूर्णपणे पाली वापरलं आणि महावीरांनी मात्र अर्धमागधी आणि या बाकीच्या भाषांचा वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे मग या सर्वसामान्य लोकांना हळूहळू
या आत्मज्ञानाचा लाभ व्हायला लागला, आत्मसाधना कशी करावी ते कळायला लागलं. कारण मला कोणीतरी मदत केल्याशिवाय मला ते समजणार नाही आहे. मग तिथे या तीर्थंकरांनी, या तीर्थंकरांच्या गणधरांनी, मग वेगवेगळ्या साधू संतांनी, मुनींनी ही सगळी मदत त्यांना केली की अरे बाबा हा मार्ग नाही जमत आहे का, मग या मार्गाने करून बघ, हा नाही जमत आहे का, मग त्या मार्गाने करून बघ. शेवटी कसं असतं, कोणताही संप्रदाय जो आहे तो संप्रदायाचं लक्ष एकच आहे, मोक्ष. कोणी निर्वाण म्हणेल, कोणी आणखीन काही म्हणेल, पण लक्ष एकच आहे. पण असं आहे ना, आता मी तुमच्या ऑफिसमध्ये आले तर मी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या रस्त्याने आले, तिसरा येईल तो आणखीन चौथ्याच रस्त्याने येईल. कारण लक्ष एक असलं तरी रस्ता कोणाला कोणता सुटेबल आहे, कम्फर्टेबल आहे, सोयीचा आहे. जसं डॉक्टरकडे तुम्ही गेलात एखाद्या साथीच्या रोगात तर एक औषध कायमस्वरूपीचं असतं, सगळ्यांना देतात, पण दुसरं औषध त्या पेशंटची तब्येत बघून त्याला आणखीन ॲडिशनल दिलं जातं. बरोबर. तर ते काम महावीर, गौतम बुद्ध, नंतरचे साधू संत, म्हणजे आत्ताच्या काळात बोलायचं तर ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ या सगळ्यांनी केलं असं आपण म्हणू शकतो. आणि त्यासाठी महावीरांनी या प्राकृत भाषेचा वापर केलेला आहे. बरं. पण हे त्यांनी खूप मोठं काम केलं, खूप. आणि त्यामुळे भक्तांना किंवा एकंदरीतच सगळ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन त्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे पण खूप जण तिकडे वळले असतील, असंही झालं असेल. असणारच ना. म्हणजे महावीरांच्या किंवा या तीर्थंकरांच्या धर्मसभेबद्दल असं म्हटलं जातं. अर्थात शेवटी जेव्हा महनीय व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतात तेव्हा काही चमत्कार, काही अद्भुत सिद्धी या त्यांच्या शेजारी जोडल्या जातात कायम. तर महावीरांच्या धर्मसभेबद्दल असं म्हटलं जातं की त्यांची जी धर्मसभा असायची त्याला समोशरण असं शब्द आहे. आणि त्या धर्मसभेमध्ये ते असे मध्यभागी त्यांची स्फटिकाची रत्नजळीत शिळा असायची, त्याच्यावरती ते बसायचे आणि त्यांच्या चारही बाजूनी सगळे प्राणी, पक्षी आणि माणसं हे येऊन बसायचे. आणि त्यांचा हा जो धर्मोपदेश होता तो ओंकार स्वरूपात जरी असला तरी प्रत्येकाला आपापल्या भाषेत कळत होता, असं त्यांच्या समोशरणाबद्दल म्हटलं जातं. तर ही ताकद आहे अर्थात त्यांची, की त्यांनी जी त्यांच्या तपश्चर्याने जी मिळवलेली आहे. पण ह्यासाठी मला त्या समोरच्या व्यक्तीबद्दल किंवा जीवाबद्दल कणव, दया, करुणा असली पाहिजे की अरे त्यालासुद्धा मिळावं ना, त्याचंसुद्धा उत्थान व्हावं ना. हा जो भाग आहे तो महत्त्वाचा भाग आपल्याला महावीरांमध्ये आणि गौतम बुद्धांमध्ये नंतरच्या काळामध्ये दिसून येतो. जो मी असं म्हणणार नाही की संस्कृत येणाऱ्या साधूसंतांमध्ये हे नव्हतं, असं मला काही म्हणायचं नाही याच्यात. पण सामान्य माणसांचे प्रश्न काय आहेत, त्यांना कसा मार्ग सुचेल. शेवटी कसं आहे की मला जर 10वीपर्यंत जायचं असेल तर मला ज्युनियर KG पासून सुरुवात करावी लागते. मला माझ्या मनाला ट्रेन करावं लागतं, शिस्त लावावी लागते, थोडंसं शिकवावं लागतं. तर तसं सगुणाकडून निर्गुणाकडे जायला या उपदेशामुळे त्यांना मदत झालेली आहे, हे निश्चितच आहे. अगदी, हे तर अगदी 1000% आहे. पण मग आता या ह्याच्यातनं जैनांचे जसं की पंथ वेगवेगळे, उपपंथ असं काही निर्माण झालं का? आणि मग एकदा उपदेश प्राकृतमधनं आल्यानंतर मग त्याच्यात कोणकोणत्या प्रकारचं साहित्य तयार झालं? काय झालं, महावीर जोपर्यंत होते तोपर्यंत एकच पंथ होता. पण महावीर गेल्यानंतर दुसरे नवीन कोणी तीर्थंकर झाले नाहीत. नंतर त्यांच्या अनुयायांमध्ये मग हळूहळू कलह सुरू व्हायला लागला. किंवा त्याच्याहीपेक्षा असं म्हटलं जातं की महावीरांच्या निर्वाणानंतर जेव्हा चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं त्यावेळेला तिथे 12 वर्षाचा खूप भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. म्हणजे जवळपास मला वाटतं 900 वर्षांनी वगैरे तो दुष्काळ पडला होता. आणि त्यावेळेला भद्रबाहू हे जे आचार्य होते ते दक्षिणेकडे गेले आपली जीवन यापना करण्यासाठी. त्यांचा संघ घेऊन ते खाली दक्षिणेकडे गेले. आणि दुसरे जे जैन मुनी आणि त्यांचे जे अनुयायी होते ते तिथंच राहिले उत्तर भारतामध्ये. पण उत्तर भारतामध्ये हा दुष्काळ पडलेला असल्यामुळे त्यांना स्वतःचं जीवन यापन करण्यासाठी खूप तडजोडी कराव्या लागल्या आणि त्याच्यामुळे ते श्वेतांबरी झाले. उत्तर भारतात जे राहिले ते श्वेतांबरी झाले. पण जे भद्रबाहूंच्या बरोबर खाली दक्षिणेकडे गेले त्यांनी कर्मठपणे आपलं दिगंबरत्व पाळलं. आणि त्यामुळे ते दिगंबर झाले.
जेव्हा दुष्काळ संपला असं लक्षात आलं तेव्हा भद्रभाऊ आपल्या अनुयायांबरोबर परत आले. आणि हे तर श्वेतांबरी झालेले आणि हे तर दिगंबरीच राहिलेले. त्यामुळे मग तिथून हे 2 पंथ आपल्याला झालेले दिसतात. अच्छा. आणि मग तिथे वाद सुरू झाला की आम्हीच खरे तुम्हीच खरे, हा वाद तिथे सुरू होतो. मग पण शेवटी कसं आहे ना की मला तपश्चर्या जरी करायची असली, मोक्ष साधना करायची असली तरी शरीराचं रक्षण तर केलंच पाहिजे. गौतम बुद्धाने सुद्धा सांगितलेलं आहे की धर्मसाधना करता येईल इतपत शरीराकडे लक्ष दे. कालिदासाने ते म्हटलेलंच आहे, शरीर माध्यम खलु धर्मसाधनम. मग धर्मसाधना जर करायची असेल तर श्वेतांबरी जे झाले त्यांचं सुद्धा चूक आहे असं म्हणता येत नाही आपल्याला. कारण शरीर धारण करायचं आहे तर भिक्षा मागणं, पोटापुरतं खाणं, जरी नियम असले त्याच्यामध्ये खूप नियम आहेत त्यांचे की इतकंच खावं तितकंच खावं, एव्हा त्याच वेळेला खावं, एवढंच खावं, हे सगळे नियम बरोबर आहेत. पण खायला तर मिळालं पाहिजे. खरं आहे. त्यामुळे मग तिथे तो वाद सगळा सुरू झाला आणि मग तिथे 2 पंथ झाले. हे 2च पंथ आहेत. याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त मग त्यांचे उपपंथ पुष्कळ आहेत. पण ते म्हणजे जसं एक ब्राह्मण हा घेतला तर देशस्थ ऋग्वेदी, यजुर्वेदी, मग ते काय देवरुखे, असे जे छोटे छोटे पोटशाखा पडतात त्याच्या खूप पोटशाखा त्याच्या सुद्धा आहेत. आणि जैन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा जैनांनी फक्त प्राकृतमध्येच साहित्य लिहिलं असंही नाही आहे. संस्कृतमध्ये त्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे. पण आपण आता विशेष करून प्राकृत साहित्याविषयी बोलूया. प्राकृतमध्ये तुम्ही कोणतं म्हणू नका असं साहित्य नाहीच आहे. सर्व प्रकारचं साहित्य, नाटक आहे, मुक्तक काव्य आहे, तुम्हाला टीका आहेत, नंतर कथा साहित्य आहे, प्रवास वर्णनं आहेत, किंवा तुमचे युद्धवर्णनं आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, सर्व काही महाकाव्य आहेत, सर्व काही प्राकृतमध्ये आहे. अगदी म्हणजे ज्याला आपण शास्त्रीय ग्रंथ म्हणतो म्हणजे व्याकरणशास्त्र आहे, छंदशास्त्र आहे. प्राकृतमधलं ठक्कूर फेरूंचं रत्नपरीक्षा म्हणून ग्रंथ प्रसिद्धच आहे. त्याच्यात त्यांनी रत्नाची परीक्षा कशी करावी हे सांगितलं. अच्छा. आणि प्राकृतमधलं शिलालेखाचं साहित्य तर आपल्याला प्रसिद्ध माहितीच आहे. म्हणजे अशोकाचे शिलालेख तर आपण वाचायला लागलो तर ते आत्ताच्या काळात सुद्धा कसे परफेक्ट लागू पडतात हे चांगलं दिसेल. त्याने असं म्हटलेलं आहे की म्हणजे तो तेव्हा वर्क फ्रॉम होम करत असावा असं वाटतं मला. तरी त्याच्या एका शिलालेखात त्याने म्हटलेलं आहे की अरे मी जनतेसाठी अगदी शौचालयात असलो तरी सुद्धा मी उपलब्ध आहे बरं का. हे किती महत्त्वाचं आहे. त्याने सांगितलेलं आहे की जो आपल्या आईवडिलांची काळजी घेत नाही तो दंडनीय अपराध आहे. हे त्यांनी शिलालेखात लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा हे सगळं किती लागू पडतं. हे सगळं म्हणजे त्या काळात पण आईवडिलांकडे दुर्लक्ष करणारी असणारच की ज्या अर्थी त्याला लिहावं लागलेलं आहे त्या अर्थी असणारच. प्रमाण कदाचित कमी असेल एवढंच. पण त्या काळातला वानप्रस्थाश्रम जर आपण बघितला तर ती वेळच येत नसेल ना फारशी. हेही आहे. पण खूप महत्त्वाचं साहित्य ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे आता गाथा सप्तशतीबद्दल तर आपण नेहमी ऐकतोच. आजपासून बरोबर 2000 वर्षापूर्वीची आहे ती. 17 हे साल आहे. म्हणजे पहिल्या शतकातलं 17 या साली हाल राजाने ती एकत्र केलेली आहे. सगळी लोकांकडनं सगळे त्या गाथा घेऊन त्याने एकत्र केले. ते काय असं एक काव्य नाही आहे सलग, पण महाकाव्य आहेत. रामायण महाभारतावरती काव्य आहेत. असं म्हटलं जातं की चरित्र काव्याची सुरुवात ही प्राकृतमधनं होते. खूप सुंदर सुंदर चरित्र आहे. मगाशी मी करकंड चरियूचा उल्लेख केलाच. करकंड चरियूमध्ये आणि या साहित्यातनं तुम्हाला इतकी प्रचंड माहिती मिळते. म्हणजे तो करकंडू जेव्हा राजकुमार असतो तेव्हा त्याला काय काय शिकवलं जातं. पानं फुलं कशी कापायची हे शिकवलं जातं. चटाया कशा विणायच्या हे शिकवलं जातं आहे. का शिकवलं जात असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर कोणता प्रसंग येईल राजावरती सांगता येत नाही. उदरनिर्वाह कसा करायचा त्या काळात. मग या सगळ्या कलांचा वापर करायचा आहे. आणि मग गणित आहे, म्हणजे बोलायला हरकत नाही पण कामशास्त्र सुद्धा शिकवलं जायचं. एक पुढच्या दृष्टिकोनातनं भविष्याच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टींचा विचार प्राकृत साहित्यामध्ये खूप झालेला दिसतो. म्हणजे केवळ काल्पनिक किंवा केवळ मौज मजा एवढंच त्याच्यामध्ये नाही आहे. न्यायव्यवस्था ह्याचंसुद्धा संदर्भ आपल्याला खूप सुंदर संदर्भ सापडतात. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगते
जयसुंदरी म्हणून एक तरुणी आहे आणि तिचा नवरा कुठेतरी परदेशामध्ये उपजीविका करण्यासाठी पैसे मिळवण्यासाठी गेलाय. त्या काळी परदेश गमन करतच असत पैसे मिळवण्यासाठी. तर तिचा नवरा खूप पैसे मिळवतो, पण येताना जंगलामध्ये जंगल असतं, लुटेरी असतील म्हणून तो काय करतो की त्या सगळ्यांचं रूपांतर रत्नांमध्ये करतो. आणि त्याला अजून वेळ असतो घरी परत जायला म्हणून तो त्याच्याच गावातला एक ब्राह्मण असतो दामोदर म्हणून, त्याच्याबरोबर ते माझ्या घरी हे रत्न दे बाबा म्हणून तो त्याच्याबरोबर देतो आणि चिठ्ठी पण देतो. आणि पण त्या ब्राह्मणाच्या मनात लोभ उत्पन्न होतो. तो काही ते रत्न देत नाही घरी, पत्रच फक्त देतो. पत्रात उल्लेख केलेला असतो की रत्न पाठवतोय. ती मागते त्या दामोदरला. तो म्हणतो छे असं काय रत्न काय दिलेलं नाही. मग ती जाते कोतवालाकडे. तर कोतवाल म्हणतो हे बघ माझा काय फायदा ह्याच्यात, तुला मिळवून दिलं तर तू माझा फायदा करून दे, मी तुला रत्न मिळवून देतो. ती म्हणते ह्याच्यात काय अर्थ नाही. मग ती त्याच्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याकडे जाते. तोही हेच बोलतो की माझा काय फायदा ह्याच्यात, मला तू काहीतरी दे ना. मग ती मंत्र्याकडे जाते. मंत्री पण हेच म्हणतो की मला काय देणार आहेस तू ह्याच्यातनं. मग शेवटी ती राजाकडे जाते. तर राजा पण तिला हेच म्हणतो की अरे तू मला काहीतरी दिलंस तर मी तुला काहीतरी देईन. मग ती योजना तयार करते. ती म्हणते मग ती प्रत्येकाला रात्रीच्या 4 प्रहार वेगवेगळ्या प्रहारांमध्ये बोलवते आणि ती सासूला हे सगळं सांगते आधी की असं असं झालं आहे आणि मी असं असं ठरवलं आहे. मग सासू पण तिला मदत करते. त्या काय करतात दोघीजण मिळून पुरुष आकाराच्या मोठ्या लोखंडी ट्रंका 4 कोपऱ्यांमध्ये ठेवतात. पहिला येतो तो कोतवाल येतो. तो येऊन त्याच्याशी ती बोलते न बोलते तोच त्याच्यावरचा अधिकारी येतो. मग तो घाबरतो कोतवाल. मग ती म्हणते तू त्या पेटीमध्ये जाऊन लप. असं करून ती चौघांनाही त्या पेट्यांमध्ये लपवते. दुसऱ्या दिवशी सकाळी दार उघडून मोठमोठ्यांदा गळे काढून दोघी रडायला लागतात. शेजारी पाजारी जमा होतात. काय झालं काय झालं. तर ती म्हणते आत्ताच मला निरोप आला की माझ्या मुलाचं देहावसान झालं तिकडे. आता कसं करू मी, माझ्याकडे तर काही नाही, त्याचा अंत्यसंस्कार वगैरे कसं करणार मी. माझ्याकडे आहे ते या 4च पेट्या आहेत फक्त, बाकी काहीच नाही. मग ते ठरवतात की आता हे तर जाऊन कोर्टामध्येच आपल्याला जावं लागेल, न्यायालयात जावं लागणार, कारण त्यांच्यासमोरच उघडावं लागणार सगळं. कशा बशा त्या पेट्या बैलगाड्यांमध्ये चढवतात आणि न्यायालयात जातात. न्यायालयामध्ये गेल्यानंतर तो जो जज असतो, न्यायाधीश असतो, तो म्हणतो आता या पेट्या उघडा, म्हणजे त्याच्यात काय आहे सामान, त्याच्यावरनं तुम्हाला अंत्यसंस्काराला काय मिळणार काय नाही ते लक्षात येईल आणि मग तुम्हाला करता येईल. मग पेट्या उघडल्यानंतर हे 4ही जण तोंड लपून पळून जातात आणि मग तिला बोलवतात की बाई तुझं काम करतो पण तू हे सगळ्यांना सांगू नको. अशा पद्धतीने ती आपलं काम त्यांच्याकडनं चातुर्याने करून घेते. म्हणजे हा भ्रष्टाचार, लाचलुचपत, पण त्याच्यातनं मार्ग कसा काढला हे पण त्या काळी आपल्याला दिसतं. अशा सुद्धा खूप सुंदर गोष्टी, इतकं सुंदर कथासाहित्य प्राकृतमध्ये आहे ना. आणि त्यातली गंमत अशी आहे ना की या सगळ्या कथासाहित्याचा मूळ उद्देश हा तुम्हाला धर्मोपदेश देणं हा आहे. पण धर्मोपदेश देताना ते वृक्षपणे तुम्हाला धर्मोपदेश देत नाहीत. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. अतिशय रंजक पद्धतीने करून आणि मग हळूहळू तुम्हाला ते तिकडे वळवतात. फार सुंदर गोष्टी आहेत या. आणि विशेष करून टीका साहित्यामध्ये या गोष्टी तुम्हाला आलेल्या जास्ती दिसून येतात. तर अशा प्रकारे साहित्य तर खूपच आहे. महाकाव्य आता पौंचर्यम म्हणजे पद्मचरित, पद्म म्हणजे राम, तर पद्मचरितसारखं जे साहित्य आहे किंवा पौंचर्यमसारखं, त्याच्यामध्ये रावणाचं कॅरेक्टर खूप वेगळं दाखवलं आहे. हो बरं, तो अतिशय चारित्र्यसंपन्न दाखवला आहे. ही एकच चूक दाखवली आहे फक्त त्याची. आणि आणखीन पुढची गंमत म्हणजे त्याच्यात असं की रामाकडून रावणाचा वध होतच नाही. मग कोणाकडनं? कारण राम हा मोक्षगामी आहे, मोक्षाला जाणार आहे, तो हिंसा करूच शकत नाही. तो लक्ष्मण मारतो रावणाला असं सांगितलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे शेवटी कसं असतं की मला माझी तत्त्व जर तुमच्या पुढे स्पष्ट करायची असली तर त्या अनुषंगाने मला मांडणी करावी लागते. हे नाविन्य आहे यांच्या कथेतलं. बरोबर. किंवा कृष्णसुद्धा जैन धर्मीय दाखवला आहे, नंतर जैन धर्माची दीक्षा घेताना दाखवलं आहे. त्याच्यात सर्व राण्यांसकट दीक्षा घेताना दाखवलं आहे. आगम साहित्यामध्ये याचे उल्लेख आहेत. बरं. हां, म्हणजे आगम साहित्य म्हणजे काय? आगम साहित्य म्हणजे ज्याच्यामध्ये धर्मोपदेश, तत्त्वज्ञान या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये येतात त्याला आगम साहित्य म्हटलं जातं. अधिक गम, गम म्हणजे समजून घेणे,
आणि आ म्हणजे संपूर्ण. त्यामुळे आगम म्हणजे संपूर्ण ज्ञान घेणं. ओके. आता गंमत काय झाली माहिती का पण याच्यामध्ये, श्वेतांबरपंथीय मानतात की त्यांचे 45 आगम ग्रंथ आहेत आणि दिगंबर म्हणतात की छे हे ग्रंथ नाहीतच. कारण महावीरांच्या निर्वाणानंतर खूप काळ गेला मध्ये, त्यामुळे आता कोणाच्या लक्षातच नाही आहे नीट. बरं, मध्ये हे असे 2दा दुष्काळ येऊन गेले. म्हणजे तुम्हाला पोटाचीच चिंता पडली तर तुम्ही स्वाध्याय आणि हे करणार कधी? म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला वेळच नाही मिळालेला आहे. मग तुमच्याकडनं हे ज्ञान तसंच्या तसं राहू शकत नाही, टिकू शकत नाही. म्हणून दिगंबर म्हणतात की हे जे तुम्ही आगम मानता ह्यांना आम्ही आगम मानत नाही. हे काही प्रमाणित आगम नाहीत. पण अजूनही प्रमाणित आगम आहेत हे 45. पण मग प्रश्न असा पडतो की हे प्रमाणित केले कसे आणि कोणी? तर ह्यांच्या महावीरांच्या निर्वाणानंतर साधारणतः 960 वर्षांनी किंवा 160 वर्षांनी, 960 नाही सॉरी 160 वर्षांनी पाटलीपुत्र इथे पहिली वाचना झाली. वाचन याचा अर्थ आपण ज्याला आता आत्ताच्या काळामध्ये सेमिनार कॉन्फरन्स असं म्हणतो, किंवा एखादं टेक्स्ट एडिट करण्यासाठी किंवा ते निश्चित करण्यासाठी जी कमिटी बोलवतो त्याला इथे वाचना असं म्हटलं गेलेलं आहे. तर या वाचनेमध्ये ही कोणाच्या ह्याच्याखाली झाली तर स्थूलभद्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली ही वाचना झाली. त्यामध्ये त्यांनी सगळ्या भिक्षूंना बोलवून, सगळ्या साधूंना बोलवून ज्यांना ज्यांना जे जे काही आगम माहिती आहे ते घेऊन ते प्रमाणित करायचा प्रयत्न केला. त्यामुळे ही पहिली पाटलीपुत्री वाचना त्याला म्हणतात. ती पाटलीपुत्र इथे झाली. मग त्याच्यानंतर काय झालं, पण 11 आगम सगळ्यांना लक्षात होते, 12वा जो दृष्टीवाद आहे तो कोणाच्याच लक्षात नव्हता. त्यामुळे त्याचा लोपच झाला. तो आता आपल्याला उपलब्ध नाही. पण पहिले 11 आगम मात्र आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण या मौखिक परंपरेने ते आले. त्याच्यानंतरची जी दुसरी वाचना झाली ती झाली मथुरेमध्ये, आणि ती साधारणतः महावीरांच्या निर्वाणानंतर 827 ते 840 वर्षांनी झाली. म्हणजे एवढा मध्ये काळ गेला. अरे बापरे. मग त्याच्यामध्ये परत या सगळ्या आगमांचं, मूलसूत्रांचं, प्रकीर्णकांचं परत जो काही त्याचा जो गाभा होता किंवा त्याचं जे काही टेक्स्ट होतं ते नक्की करण्यात आलं. त्यामुळे त्याला माथुरी वाचना असं म्हणतात. आणि त्याचे जे आचार्य होते ते आर्य स्कंदिल हे त्याचे आचार्य म्हणजे अध्यक्ष होते. आणि तिसरी वाचना जी झाली ती वल्लभी इथे झाली. ती या माथुरी वाचनेनंतर 150 वर्षांनी झाली. पण इतका का मध्ये का? कारण शेवटी थोडासा नाही म्हटलं तरी माणूस म्हटलं की थोडासा इगो प्रॉब्लेम. मग तू मी बोलवलं तर मी का येऊ, मग मी का नाही महत्त्वाची, असं थोडंसं. किंवा मुळात हे जे सगळे मुनी आहेत ना, जैन मुनी, अपरिग्रही असल्यामुळे आणि एक चातुर्मास सोडता म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने सोडता ते सतत फिरत असतात. त्यामुळे एका ठिकाणी सापडत नाहीत. त्या सगळ्यांची मोठ बांधून एकत्र त्यांना बोलवून करणं हा जरा अवघड विषय त्या काळात. आताच्या काळात आपल्याला केवढी टेक्नॉलॉजी आहे, मी मोबाईलवरती तुम्हाला सांगू शकते, लोकेशन पाठवू शकते. पण त्या काळी कसे निरोप पाठवत असतील, कसे त्यांना एकत्र केलं असेल, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे ही जी तिसरी वाचना झाली ही वल्लभी इथे झाली. आणि त्याचे जे अध्यक्ष होतं ते देवर्दिग आणि क्षमाश्रमण हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मात्र मग बाकीची सगळी आगमांची निश्चिती ही झाली आणि तेच आगम आत्तापर्यंत आपल्याकडे चालत आलेले आहेत. त्यामुळे हे आगम प्रमाणित करण्यासाठी त्यांनी ह्या वाचनांचा उपयोग आपल्याला केलेला दिसून येतो. आतासुद्धा नवीन काळामध्ये रिव्हर्स मेथडनी जाऊन टेक्स्ट नक्की करतात. म्हणजे मग आता पालीच्या बाबतीत असं होतं की आपल्याकडे काहीच पाली लिटरेचर शिल्लक नव्हतं, तर श्रीलंकेला जाऊन बुद्धघोषाने तिथनं सगळं सिंहली शिकून तिथनं इकडे आणलं आणि मग त्याचं परत पालीमध्ये रूपांतर केलं असं म्हटलं जातं. तर म्हणजे असाही एक प्रयोग आहे. पण तुम्ही विचार करा ना, तो भारतातनं बुद्धघोष हे श्रीलंकेला गेले, तिथे ते आधी शिकले. तिकडे श्रीलंकेमध्ये पाली शिल्लक होती. हां, मधल्या काळामध्ये भारतात शिल्लक, भारतातनं नष्टच झालं ना सगळं, घेऊनच गेले लोक. आणि ते का
म्हणजे असं कशामुळे झालं असेल? भारतातल्या लोकांना डॉक्युमेंटेशनची एक तर सवय नाही आहे. म्हणजे राखून ठेवणं हा प्रकार आपल्याकडे फारसा नाही आहे. म्हणजे या जैन हस्तलिखितांच्या बाबतीत हा अनुभव आम्हाला येतो की ते पूजा करतात, हळदी कुंकू टाकून वगैरे पूजा करतात. त्याच्याने ते खराब होतं हे लक्षात येत नाही त्यांच्या. आपण सांगायला गेलो तर ते म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे, आम्ही बंबात टाकून जाळू, चुलीत टाकून जाळू, पण तुम्हाला देणार नाही. मग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं ज्ञान आहे हे त्यांच्या लक्षात येतच नाही. हा जो एक काही आपल्याकडे प्रकार आहे ना, म्हणजे भारतामध्ये विशेष करून, त्याच्यामुळे तिकडे नेल्यामुळे ते सुरक्षित तरी राहिलं असं म्हणावं लागेल आपल्याला. हां, कित्येक जैन साहित्य हे जर्मन आणि या लोकांनी तिकडे नेलेलं आहे, तिकडून आपण इकडे आणलेलं आहे, परत आपल्याकडनं नष्टच झालेलं आहे. हा खूप म्हणजे गंभीर आणि फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. अगदी अगदी. पण नाही, तुम्ही खेड्यांमध्ये वगैरे गेलात तर ही जागृती तिथे होतच नाही. म्हणजे माझी एक विद्यार्थिनी आहे, ती म्हणाली अहो माझे काकाच आहेत, त्यांच्याकडे 1000च्या संख्येने हस्तलिखित आहेत, पण ते बघू पण द्यायला तयार नाहीत. मग आता त्यातनं ज्ञान कसं कळणार आपल्याला, काय आहे त्याच्यात लिहिलेलं आहे कसं कळणार आपल्याला? अगदी यातलंच एक वाईट उदाहरण नुकतंच आमच्याकडे होऊन गेलं. माझ्याकडे काम माझं सगळं करणारी एक बाई आहे, आडनाव मोरे. जावळीच्या मोऱ्यांपैकी म्हणजे त्यांची ती कुठली तरी वंशज. तर ही मध्ये तिला यायला उशीर झाला. म्हटलं का गं उशीर झाला? नाही, ती कागदं पडली होती ना ट्रकवर, ती जाळत बसले होते म्हणून उशीर झाला. म्हटलं कसली कागदं जाळली तू? हो, ते का माहिती कित्येक पिढ्या आमच्याकडे ती कागदं तिथे लोळत होती, ती कुठे ठेवायची असं झालं, म्हणून शेवटी मी ठरवलं की ती जाळून टाकावी, म्हणून मी आज जाळून टाकली. आणि मग त्यातला एक कागद राहिलेला आणला. तर हे कळत होतं की तो खूप जुना कागद आहे. म्हणजे त्याला कागद तरी म्हणावं का असं, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळी जसं हे होतं तसं ते हे होतं. आणि मग म्हणजे मला असं वाटलं की आता हे आपण दाखवा वगैरे, तर नाही म्हणाले आणि ते घेऊन ते गेली. का त्याचं पुढे केलं ते काय माहिती, पण त्या मोऱ्यांच्या मूळ कागदांपैकी ते असावेत असं वाटतं मला. हे मोडीमधलं तर दप्तर एवढं महत्त्वाचं आहे आपल्या इतिहासासाठी, पण नाही ना, लोकांना तो म्हणजे त्याचा जागृतीच नाही आहे त्याबद्दलची. पण निदान या परदेशी लोकांनी नेलं म्हणून ते शिल्लक तरी राहिलं असं म्हणता येईल उलट आपल्याला. म्हणजे ह्या 3 वाचना ज्या आहेत, या वाचनांमुळे हे ग्रंथ शिल्लक राहिले आणि आत्ताच्या ज्या स्वरूपामध्ये आपल्याकडे आहेत ते स्वरूप त्या वाचनांमुळेच आपल्याला दिसून येतं. खरं. पण मग आत्ता आपण हे सगळं आगम ग्रंथांबद्दल ऐकलं, पण मग अशी आपण श्वेतांबर साहित्याबद्दल बोलत होतो. तर मग श्वेतांबर आगम म्हणजे मग त्यात नक्की कुठले ग्रंथ येतात का? श्वेतांबर आगम मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकूण संख्येने खरंच 46 असायला पाहिजेत, पण दृष्टीवाद आता उपलब्ध नाही म्हणून 45 मानतात ते. मग त्याच्यामध्ये 12 अंग, 12 उपांग, 6 छेदसूत्र, 4 मूलसूत्र, 10 प्रकीर्णक आणि 2 चुलिका, असं एकूण 45चा तो आकडा आहे. अच्छा. पण मग हे सगळं का आहे आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय, कुठल्या विषय जर बघायला गेलात तर इतकं वैविध्य आहे या विषयांमध्ये. आधी आपण आगमांबद्दल बघूया, म्हणजे मुख्य 12 अंग आगम आहेत त्याच्याबद्दल बोलूया. पहिला जो आगम आहे तो आहे आचारांग सूत्र. आचार या शब्दावरूनच आपल्याला लक्षात येतं की तो आचाराविषयी म्हणजे तुमच्या वागणुकीविषयी आहे, पण तो आहे मुनी आचाराविषयी. त्यामुळे मुनींनी कसं वागावं, त्यांची जी पंचव्रतं आहेत त्यांचं पालन कसं करावं, ते करताना त्यांनी काय काय काळजी घ्यावी, हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. मग त्याच्यानंतर समवायांग, स्थानांग किंवा अंतगड दसा असे खूप 12 आगम आहेत. त्यातला 12वा दृष्टीवाद आपण घेणार नाही आहोत कारण तो उपलब्धच नाही आहे. इतकी गंमत आहे बरं का उमाताई याच्यामध्ये की स्थानांगासारखे जे ग्रंथ आहेत ना त्याच्यामध्ये उपदेश नाही आहे, पण त्याच्यामध्ये संख्याक्रम आलेला आहे. म्हणजे 1 आत्मा, 2 जीव आणि अजीव, असं त्याच्यामध्ये संख्याक्रम आलेले आहेत. हे किती विशेष आहे ना, म्हणजे ती संख्या 10पर्यंत जाते त्यांची. त्याच्या पुढच्या समवायांगामध्ये 1000पर्यंत, 10,000पर्यंत ही संख्या जाते. म्हणजे त्या संख्येचंच वर्णन आहे. मग कदाचित त्याच्यात असं असेल का की मौखिकी परंपरा होती, पाठांतर करण्यासाठी म्हणून त्यांनी
जीव अजीव हे जे सगळे आहेत प्रकार ते लक्षात ठेवण्यासाठी त्यांनी असं केलं असेल का, तर तसं असू शकतं. हे त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं. म्हणजे हा मुद्दा तर त्याच्यामध्ये बघावाच लागतो. त्याच्यानंतर वियाह पण्णत्ती किंवा व्याख्या प्रज्ञप्ती हा जो ग्रंथ आहे ना, तर सर्व ज्या तत्त्वज्ञानातल्या महत्त्वाच्या व्याख्या आहेत त्या व्याख्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांची स्पष्टीकरणं आलेली आहेत. किंवा त्याच्यानंतरचा जो आहे नायाधमका, हा तर इतका अप्रतिम ग्रंथ आहे ना, सांगू तुम्हाला उमाताई. नायाधमका हा म्हणजे ज्ञातू धर्मकथा आणि ज्ञातृ म्हणजे जो माहिती आहेत, किंवा नाय याचा अर्थ नय म्हणजे आपण ज्याला लॉजिक वगैरे म्हणतो तसं, किंवा वाक्प्रचार म्हणी असं. पण या ग्रंथामध्ये बरं का म्हणजे मला इतका आवडतो हा ग्रंथ. कथाच आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये, पण त्या कथांच्या माध्यमातून तुम्हाला धर्मसंकल्पना, तत्त्वज्ञान एवढंच काय आत्ताच्या जगातला, आत्ताच्या काळातला वुमन एम्पॉवरमेंट हा पण विषय त्याच्यामध्ये येतो. कमाल आहे, कमाल आहे. हा छोटी गोष्ट सांगते वुमन एम्पॉवरमेंटची, म्हणजे ते आणखीन चांगलं क्लिअर होईल. आपल्याकडे अजूनही पुरुष सत्ताक पद्धती आहे. कुटुंब प्रमुख हा पुरुष असतो नॉर्मली. तर तसंच त्या काळात सुद्धा तो कुटुंब प्रमुख जो आहे तो धन्य नावाचा व्यापारी आहे. त्याला 4 सुना आहेत. तर तो आता वयस्कर झाल्यामुळे तो आता विचार करतो की कोणाला आपण कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी द्यायची, तर सुनेपैकी कोणाला तरी द्यावी मुलांच्यापेक्षा, असा तो हा विचारच मुळात आधी वेगळा आहे. मग त्याच्या 4 सुनांची नावं आहेत. पहिली मोठी आहे रोहिणी, दुसरी आहे रक्षिता, तिसरी आहे भक्षिता आणि चौथी आहे उज्जिता. अशी 4 नावं आहेत. ती नावं नंतर त्यांचे कॅरेक्टरनुसार दिलेली आहेत ती. तर पण तो काय असं ठरवून टाकत नाही. तो काय करतो, आपले सर्व नातेवाईक आप्तेष्ट या सगळ्यांना मेजवानीला बोलवतो आणि सगळ्यांच्या समोर तो 4ही सुनांना बोलवतो. जेवणं बिवणं सगळी झाली की बोलवतो आणि म्हणतो 5-5 तांदूळाचे दाणे प्रत्येकीला देतो आणि म्हणतो मी मागेल तेव्हा 5-5 दाणे मला तुम्ही परत द्यायचे, हेच 5 दाणे मला परत द्यायचे. आणि मग ते मुद्दाम सगळ्यांच्या समोर दिलेलं असतं. 4घीजणी विचार करायला लागतात की आपले सासरे काही वेडेबिडे नाही आहेत की उगीच आपल्याला दिले म्हणून. तर रोहिणी म्हणते की ज्या अर्थी असे सगळ्यांना बोलवून दिले त्या अर्थी काहीतरी याच्या पाठीमागे त्यांचा दृष्टिकोन असणार. ती काय करते, ती आपल्या आईकडे पाठवून देते आणि आईला सांगते की हे पेर आणि मी परत मागत नाही तोपर्यंत जे येतील ते पेरत राहतो. दुसरी रक्षिता असते, ती पण हाच विचार करते की सासऱ्यांनी ज्या अर्थी असं दिलं आहे आपल्याला काहीतरी याच्यात कारण असलं पाहिजे. ती अगदी मखमलीची पेटी घेऊन त्याच्यामध्ये मखमल कापूस अंथरून त्याच्यात ते 5 दाणे ठेवून ती रोज अगदी त्या पेटीची पूजाबिजा करते. भक्षिता असते, ती म्हणते माझ्या सासऱ्याला लागलं आहे वेड, एवढं स्टोर रूममध्ये तांदूळ भरलेत आणि हेच 5 दाणे काय परत दे, ती खाऊन टाकते. ती मागतील तेव्हा स्टोर रूममधनं काढून देईल असा ती विचार करते. आणि उज्जिता पण हाच विचार करते की त्यांना म्हातार चळ लागलेला आहे. हे शब्द येतात त्याच्यात, म्हातार चळ लागलेला आहे. ती फेकून देते एकेराच्या बादलीमध्ये ते. आणि असेच 2-3 वर्ष जातात. 5व्या वर्षी परत धन्य सार्थवाह परत त्याच लोकांना सगळ्यांना मेजवानींना बोलवतो आणि सुनांना सांगतो की द्या मला 5 दाणे. तर रोहिणी म्हणते हे बघा तुम्ही मला आधी सांगितलं नव्हतं, मला जरा वेळ लागेल दाणे मागवायला. तो म्हणतो पण तेच दाणे देणार आहेस ना. ती म्हणते हो तेच दाणे देणार आहे, पण जरा थोडा वेळ लागेल. म्हणजे आईकडे निरोप पाठवते. 6 गाड्या भरून ते दाणे येतात. रक्षिता ती पेटी घेऊन येते. भक्षिता स्टोर रूममध्ये जाऊन तांदूळाचे 5 दाणे काढून आणते आणि उज्जिता पण स्टोर रूममधनंच आणते. आणि मग ते विचारतात की हे तेच दाणे आहेत का. तर रक्षिता म्हणते हो हे तेच दाणे आहेत, मी त्याची रोज पूजा करत होते. भक्षिता म्हणते छे हे तेच दाणे नाहीत, ते तर मी खाऊन टाकले, मी हे स्टोर रूममधनं आणले. आणि उज्जिता पण सांगते की मी ते फेकून दिले, हे मी स्टोर रूममधनं आणले. एवढा तरी प्रामाणिकपणा त्यांच्याकडे तो होता. आणि मग जरा वेळाने ते रोहिणीकडचे येतात. तर 6 गाड्या भरून ते दाणे आलेले असतात. ती म्हणते की तुम्ही दिलेले दाणे मी विचार केला की काय असेल बाबा, म्हणून मी ते पेरायला सांगितले, त्याचे हे एवढे दाणे झाले. मग तो सांगतो की रोहिणीने मी दिलेलं जे धन होतं ते वाढवलं म्हणून ती कुटुंब प्रमुख. रक्षिताने ते नीट डोळ्यात तेल घालून जपलं म्हणून ती तिजोरीची राखण करणारी. भक्षिताने खाऊन टाकलं त्यामुळे तिने स्वयंपाक पाणी करायचं सगळं. आणि उज्जिताने फेकलं म्हणून तिने केर वारे आणि स्वच्छतेची जबाबदारी तिच्याकडे.
म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक व्यवस्थित तर्कशास्त्र त्याने वापरलेलं दिसतं. पण ही छान आहे गोष्ट, ही आवडली मला. पण मग त्याचा धर्मसंकल्पनेशी कसं जोडलंय त्यांनी, तर तुम्ही व्रत घेता पण ते व्रत नुसतंच पाळायचं नाही आहे रक्षितासारखं. तुमच्या मनाने त्याच्यात वृद्धी करायला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये काय आणखीन छान आपल्याला डेव्हलप करता येईल ते बघितलं पाहिजे. म्हणून रोहिणी, म्हणून रक्षिता. आणि आपल्याकडे मराठीमध्ये साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण वगैरे ते आहे. मग त्याच्यामध्ये उतू नये मातू नये हे येतच. मग उज्जिता आणि भक्षितासारखं तुम्ही वागायचं नाही आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणून अशा गोष्टी या न्यायधम्मकामध्ये फार सुंदर येतात. आता त्यातल्या त्यात हे तर निदान व्रत आचरणाबद्दलचं म्हणजे तुलनेने सोपं आहे. जैन दर्शनामधली कर्मसंकल्पना किंवा अष्टकर्माची संकल्पना इतकी क्लिष्ट आहे, ती सुद्धा या न्यायधम्मकामध्ये एका छोट्या उदाहरणाने दाखवलेली आहे. सांगू का ती गोष्ट थोडक्यात? प्रश्नच नाही. त्यांनी काय केलंय त्या गोष्टीमध्ये, त्यांनी एक लाल भोपळा घेतलाय मोठा. आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा पोहायला शिकायचं असतं तेव्हा वाळलेला लाल भोपळा वापरतात, कमरेला बांधतात. तर तसा तो वाळलेला, त्याच्यात निच्छिद्र असा शब्द वापरलाय. अखंड निच्छिद्र म्हणजे एकही भोक नको त्याला, असा तो घेतला. आधी त्यांनी प्रयोग केला की तो ओला असताना तो पाण्यात टाकला, खाली बुडाला. मग त्यांनी तो भोपळा बाहेर काढला, तो पूर्ण वाळवला, मग पाण्यात टाकला, तरंगायला लागला. मग त्यांनी एक गवत आणि मातीचा चिखलाचा लेप तयार केला, तो एक लावला, तो वाळला. असे 8 लेप त्याच्यावरती दिले आणि मग तो टाकला, बुडला. जसजसा एक एक लेप निघायला लागला तसतसा तो भोपळा वर यायला लागला, कारण तो मुळातला वाळलेला आहे. मग हे अष्टकर्म जे आहेत ते आपल्याला असे घेरून राहिलेले असतात आणि ते आपल्याला बुडवतात, भवसागरामध्ये बुडवतात. तुम्हाला जर वर यायचं असेल तर आधी तुम्हाला तापलं पाहिजे आणि मग बुडवून घेऊन स्वतःला हळूहळू मोकळं करत वरती आलं पाहिजे. इतकी क्लिष्ट संकल्पना इतक्या छोट्या उदाहरणात आणि एवढीशी गोष्ट आहे ती. किती छान आणि एकदम सोपं होऊन समजलं, अगदी सोपं होतं. हो, तरंगायचं असेल तर तुम्हाला वाळलं पाहिजे. वाळलं पाहिजे म्हणजे विरक्ती आतनं तुम्हाला आली पाहिजे. बाहेरनं तुम्ही किती विरक्त दिसता. म्हणून शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हटलं जातं ना, कारण ते निर्लेप होते. त्यांना असे लेप चढलेले नव्हते. बाहेरून ते राजे होते पण आतून काय होते, विरक्तच होते. तर हे जे त्याचं ॲप्लिकेशन आहे, उपयोजन आहे, हे या न्यायधम्मकामधल्या गोष्टींमधनं फार सुंदर दिसतं. म्हणजे नंतरसुद्धा आणखीन पण काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये स्त्रियांना किती स्वातंत्र्य आहे हे त्या गोष्टींमधनं आपल्याला. त्याच्याबद्दल एखादी गोष्ट, त्याच्यामधली देवदत्ता म्हणून जी गणिका आहे, ती गणिका आहे म्हणजे तिला खरं स्वातंत्र्य नसायला पाहिजे की मी कोणाबरोबर आज थांबणार आणि कोणाबरोबर नाही, हे तिला निवड करण्याचं काही स्वातंत्र्य नव्हतं. पण ह्या देवदत्त गणिकेला ती आहे स्वातंत्र्य. ते ती करू शकत होती. नाही मी आज ह्याच्याबरोबर थांबणार, नाही मी ह्याचा आज साथसंगत करणार, किंवा मी इतके दिवस करणार नाही काम. हे स्वातंत्र्य होतं त्या काळी. कमाल, खूप छान गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इव्हन टीका साहित्यांमधनं सुद्धा इतक्या सुंदर गोष्टी तुम्हाला दिसतात ना. या आगम साहित्यावरती ज्या टीका आहेत एखादी काही आगळी वेगळी गोष्ट आहे ना. म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे की उपजीविका करण्यासाठी परदेश गमन हा तर खूप कॉमन त्यातला भाग होता. तर एक मंजिरी नावाची मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे सुदर्शन नावाच्या व्यापाराशी. लग्न झालं आणि त्याच्या 1-2 दिवसांनी तो परदेशी निघून गेला आणि तो काही लवकर परत येतच नाही. ही तरुण व्हायला लागली इकडे. तरुण जशी व्हायला लागली तसं प्रेमसुलभ भावना तिच्या मनात जाग्या व्हायला लागल्या आणि मग ती स्वतःला आवरू शकेना. आणि मग तिने तिच्या दासीला सांगितलं की बाई तू काहीतरी कर योजना आणि मला कोणत्या तरी पुरुषाची भेट घालून दे आता. तर तिच्या सासू सासऱ्यांचं नाव आहे विवेक सार्थ, म्हणजे विवेक तो व्यापाऱ्याचं नाव आहे आणि तिच्या सासूचं नाव आहे जिनमती. तर ती दासी खूप चांगली असते पण, त्यामुळे ती सासूच्या कानावर घालते. आता आजच्या काळातली सासू असते तर तिने लगेच तिला फाशी बिशी देऊन मोकळी झाली असते. पण ती सासू विचार करते नाही, तिचा काही दोष नाही याच्यामध्ये. ती तरुण होते, मुलगा आपला आवाज नाही परत, ती आपल्या नवऱ्याच्या कानावर घालते. नवरा पण विवेकच, नावाप्रमाणे तो विवेकी असतो, त्यामुळे तो विचार करतो आणि ते दोघं मिळून एक योजना बनवतात. दुसऱ्या दिवशी कडाक्याचं भांडण होतं सासू सासऱ्यांचं
आणि सासरा त्या सासूला म्हणतो, तुला तुझ्यामध्ये काय अर्थ राहिलेला नाही, तू म्हातारी झालेली आहेस. त्यामुळे तिच्या कमरेच्या किल्ल्या काढून तो सुनेकडे देतो आणि तिला म्हणतो की आजपासून सगळं घर तू सांभाळायचंस. मग घर सांभाळायचं म्हणजे सकाळी 4 वाजता उठून दळण करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं सगळं काम त्याच्यामध्ये आलं. देवळात जाणं, पूजा करणं, हे सगळं आलं. हे करता करता असेच दिवस निघून जातात. आता तिला त्या मंजिरीला वेळही मिळत नाही विचार करायला कशाचाच, की ह्या भावना आपल्या मनात काय वेड्यावाकड्या जागृत झाल्या वगैरे. मग असं महिना 1.5 महिना गेल्यानंतर ती दासी परत विचारते, काय गं, मी एक मुलगा बघून ठेवला आहे, आणू का? ती म्हणते, बाई अगं, इथे मला कुंकू लावायला वेळ नाही, तू काय विचार करते हा? असं करत करत काही दिवस जातात आणि मग तिचा नवरा परत येतो. आता परत आल्यानंतर तो कॉम्पन्सेशन त्याच्याही मनात असतं ना, की आपण निघून गेलो, आपल्या बायकोला आपण काहीच म्हणजे संसार सुख म्हणा किंवा सहवासाचं सुख म्हणा कोणतंच काहीच केलं नाही आपण. त्यामुळे तो तिच्यासाठी खूप काही वस्तू घेऊन येतो. मग आता ह्याची जोड त्यांनी काय घातली, की आपलं मन हे असंच चंचल असतं, त्याला तुम्ही जागेवर कसं बसवणार आहे? दाबून दडपून नाही बसवता येत. विवेकाचा वापर करा. हो, ही अगदी लाख मोलाची गोष्ट आहे. हां, विवेकाचा वापर करा. जिनमती. आता इथे जिन याचा अर्थ जैन धर्म नव्हे बरं का. जिन हा जी जय या धातूपासून येतो. जिंका स्वतःच्या बुद्धीला, ताबा मिळवा स्वतःच्या बुद्धीवरती. मग तुम्हाला सुदर्शन नाव आहे त्याचं. मग तुम्हाला सुदर्शन म्हणजे चांगली श्रद्धा प्राप्त होते. आणि दर्शनाचा अर्थ श्रद्धा आहे जैन दर्शनामध्ये. आणि ती श्रद्धा प्राप्त झाली की तुम्हाला त्याचं योग्य आणि चांगलं फळ मिळतं. तुम्ही वाकड्या मार्गाला जातच नाही. मग आता हे म्हणायला गेलं तर खूप महत्त्वाचं तत्त्व आहे. आणि सांगताना त्यांनी या गोष्टीच्या स्वरूपात इतकं सुंदर सांगितलं आहे की आपण विचार करतो की अरे खरंच की असं वागता येऊ शकतं आपल्याला, पण आपण वागत नाही. खरं. माणूस आणि प्राणी याच्यामध्ये हाच फरक आहे ना. माणसामध्ये ही विवेकबुद्धी आहे, त्यांनी विचार करायला पाहिजे आणि तो विचार आपण नेमका करत नाही. तर न्यायधम्मकामधल्या गोष्टींमध्ये हा विचार करायला तुम्हाला प्रवृत्त केलेला आहे. खूप सुंदर गोष्टी आहेत या न्यायधम्मकामध्ये. म्हणजे मी तर या न्यायधम्मका ग्रंथाच्या प्रेमात पडले असं म्हणलं तरी चालेल. इतक्या सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे एक एक गोष्ट वाचायला तुम्ही गेलात की अरे बापरे, एवढं सगळं आहे याच्यामध्ये, एवढं सगळं आहे याच्यामध्ये. आणि कधीच आहे हे? आता बघा, महावीरांच्या निर्वाणानंतर 900 वर्षांनी, 1000 वर्षांनी धरू आपण पाहिजे तर. इतकं जुनं आहे हे. इसवी सन पूर्व काळ आहे महावीरांचा, इसवी सन पूर्व 6वं शतक. मग बघा किती जुनं असेल हे. त्यामुळे हा विचार करण्याला आपल्याला प्रवृत्त करता येतं की धर्माचं जे धर्माचा जो उपदेश आहे तो रुक्षपणे न सांगता तुम्हाला अतिशय रोचक पद्धतीने सांगता येतो. आणि तो अशा पद्धतीने येतो की तुम्हाला तो अगदी पटतोच. आणि बसतो इथे डोक्यात. शब्दांचं कुठलं अवडंबर नसतं, काहीही नाही आहे. इतक्या सुंदर उपमा वापरलेल्या दिसतात, इतकी सुंदर वर्णनं आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणजे आपण अगदी हरखून जातो की अरे इतकं सुंदर आहे का हे सगळं. मग आपल्याला मुळातून ते वाचायची इच्छा निर्माण व्हायला लागते. आणि मी अगदी नक्की सांगेन की तुम्ही आगम साहित्य हे वाचा. खूप सुंदर आगम साहित्य आहे. म्हणजे आता पुढे मी उपांगाबद्दल, मूलसूत्रांबद्दल बोलीन तेव्हा सांगेनच. दशवैकालिक हे जे मूलसूत्र आहे त्याच्यामध्ये पहिला जो अध्याय आहे त्याचं नाव आहे द्रुमपुष्पित. फक्त 5 गाथा आहेत त्याच्यामध्ये, फक्त 5 श्लोक आहेत. एरवी आपण भुंग्याला चंचलतेचं प्रतीक मानतो. इथे त्यांनी भुंग्यालाच उत्तमतेचं प्रतीक मानलं आहे. आणि त्यांनी म्हटलं आहे की भुंगा जसा एका फुलाला त्रास देत नाही मध गोळा करण्यासाठी, तसंच साधूने सुद्धा 5 घरी भिक्षा मागायची, एकाच गृहस्थाला त्रास द्यायचा नाही आहे. किती सुंदर आहे हे. आणि आपली दृष्टी बदलून जाते ना एकदम. वाईटाकडनं आपण एकदम चांगल्या गुण, म्हणजे प्रत्येकामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन्ही असतं. पण ते पॉझिटिव्ह कसं बघायचं हे इथे आपल्याला चांगलं दिसतं की पॉझिटिव्ह बघा प्रत्येकामधलं. आणि आता त्या मंजिरीला त्यांना काहीही करणं शक्य होतं ना सासू सासऱ्यांना, पण त्यांनी तिची पॉझिटिव्ह बाजू काय आहे ही बघितलं आधी आणि त्यानुसार ते वागले. त्याच्यामुळे तिचं पाऊलही वाकडं पडलं नाही, तिचं शीलही अबाधित राहिलं आणि एकमेकांच्या मनात कडवटपणा पण आला नाही. खरं नाही का? म्हणजे एका छोट्याशा गोष्टीने डोकं शांत ठेवून नीट विचार करून विवेकाने कशा गोष्टी हँडल करायच्या हे आपल्याला शिकायला मिळतं. अगदी खूप 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 छान आहे ते. तसं अंतगडद असा हा जो आगम ग्रंथ आहे ना, तो 8वा आगम आहे त्यातला. यामध्ये
स्त्री पुरुष आपल्या कर्मांचा कसा क्षय करून मोक्ष मिळवू शकतात. श्वेतांबर या पंथामध्ये स्त्रियांना मोक्ष सांगितलेला आहे, पण दिगंबरपंथीय स्त्रियांना मोक्ष मानत नाहीत. कारण त्याचं असं आहे की निर्ग्रंथपूर्ण तुम्ही होऊ शकत नाही स्त्रिया. वस्त्राची गाठ तरी तुमच्याकडे असतेच, म्हणजे परिग्रह राहिला तुमच्याकडे, परिग्रह कोणता एवढूसा जरी शिल्लक असला तरी तुम्हाला मोक्ष मिळू शकत नाही. ही दिगंबरांची तत्व आहे. पण श्वेतांबर तसं मानत नाहीत, कारण ते वस्त्रधारीच आहेत ना, त्याच्यामुळे ते स्त्रियांना मोक्ष मानतात. या अंतगड दसामधला महत्त्वाचा भाग आहे की श्रीकृष्ण आणि त्याच्या बायका हे कसे जैन धर्माकडे वळतात, ते कसे दीक्षा घेतात, ते दीक्षाविधीचं वर्णन आलेलं आहे सगळं. ते सगळं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रेरणा म्हणजे नेमकं काय असतं, मग समाजामध्ये ती रुजवायची म्हणजे नेमकं काय करायचं असतं, या सगळ्याचं वर्णन अंतगड दसामध्ये तुम्हाला सापडतं. त्यामुळे हे जे आगमग्रंथ आहेत ना, हे आगमग्रंथ सामाजिक मूल्य, सांस्कृतिक मूल्य, राजनैतिक काही त्यातले मुद्दे किंवा आणखी म्हणता येईल तुम्हाला पौराणिक मुद्दे, हे सर्व मुद्द्यांचा या आगमग्रंथांमध्ये भरपूर वापर केलेला तुम्हाला दिसून येतो. आणि समाजामध्ये नीतिमूल्य आताच्या काळामध्ये आपल्याला शाळांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशनचा तास ॲड करावा लागतो आहे. त्या काळामध्ये हे सहजगत्या होत होतं, कारण तुम्ही माझे रोल मॉडेल असाल तर तुमच्या वागण्यावरनं मी माझे आदर्श घेते आहे, पण त्याच्यामुळे तुम्ही आदर्श वागताय ना, तरच मी आदर्श घेते. त्यामुळे त्या आदर्शांना खूप महत्त्व होतं. आणि म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे आहेच. त्यामुळे या अंग उपांगांमध्ये तुम्हाला हे खूप दिसून येतं की काय म्हणूया आपण त्याला, की सामाजिक सांस्कृतिक अध्ययनांसाठी सुद्धा तुम्हाला वेगवेगळे अभ्यासाचे विषय हवे असतील तरीसुद्धा तुम्हाला या आगमांच्या अभ्यासातनं खूप वेगवेगळे विषय आपल्याला मिळू शकतात. आणि कथासाहित्यामध्ये तर एवढं आहे ना, म्हणजे नंतरच्या ज्या कथासाहित्य आहेत त्याच्यामध्ये तर भयंकर आहे. म्हणजे वसुदेव हिंडी नावाचा जो कथाग्रंथ आहे, तर हिंडी हा देशी शब्द आहे, हिंडणे मराठीत. वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील, त्यांचं जे प्रवास वर्णन आहे ते प्रवास वर्णन आहे ते सगळं. हां, आणि साधारणतः 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये 4थ्या शतकामध्ये लिहिलं गेलेलं आहे ते. त्याच्यामध्ये आत्ताची जी व्हॉट्सअपवरती कोडी येतात की नाही, की माझ्या आईच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मुलाचा भाऊ म्हणजे तो माझा कोण, ही असली कोडी त्या वसुदेव हिंडीमध्ये पण सापडतात तुम्हाला. म्हणजे काहीही करून त्या गोष्टी कशा रंजक केल्या आहेत हे आपल्याला त्यातनं लक्षात येतं. खूप सुंदर आहे आणि खूप प्राचीन असल्यामुळे तुम्हाला प्राचीन संस्कृतीची ओळखही खूप छान होते. सामाजिक मूल्य त्या काळी काय होती तेही कळतं. मानवी स्वभाव हा तेव्हापासून आत्तापर्यंत सारखाच आहे, फक्त काय बदलतं, आपल्या आजूबाजूचं वातावरण बदललेलं आहे एवढंच आहे. तर स्वभावाचे कंगोरे तेच राहतात, ते त्याच्यातसुद्धा दिसून येतात. पण त्याच्यावरती मात कशी केली हे आपल्याला बघण्यासारखं आहे. किंवा कर्म सिद्धांत जो आहे त्याच्यावरती भाष्य करणारं विपाकसूत्र जे आहे, त्याच्यामध्ये आता विपाक याचा अर्थच मुळी कर्म विपाक कर्मफल आहे, त्याच्यामुळे त्याविषयीची माहिती त्याच्यामध्ये सगळी आलेली आपल्याला दिसते. खूप सुंदर आहेत हे सगळे ग्रंथ. उपांगामध्ये सर काय सांगावं तुम्हाला, ज्योतिषशास्त्र, सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांच्या गतीवरती, यांच्या भ्रमणावरचा अभ्यास करून त्याच्यावरती ग्रंथ लिहिलेले आहेत. किंवा जम्बूद्वीप प्रज्ञप्ती, म्हणजे हे जे जम्बूद्वीप आहे सगळं, म्हणजे भारत आणि त्याच्या आजूबाजूचं, तर कॉस्मॉलॉजी म्हणजे सृष्टीविज्ञान ह्याविषयीची सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. मग समुद्र, द्वीप यांची मोजमापं, यांची वर्णनं, म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या उपांगांमध्ये आणि या अंग आगमांमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळी युद्ध, वेगवेगळी जनपदं म्हणजे स्टेट्स किंवा वेगवेगळे राजे, त्यांची वंशावळ किंवा त्यांचे देश, या सगळ्याची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. म्हणजे ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सुद्धा या आगमांचं खूप महत्त्व आहे. नुसतंच सामाजिक, धार्मिक, तात्विक असं नाही आहे, तर याही दृष्टिकोनातून त्याचं खूप महत्त्व आपल्याला म्हणजे संस्कृतीचे सर्व घटक आपल्या समोर येतात. सर्व घटक आपल्या समोर येतात. पण त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला ते कल्चर माहिती करून घ्यायला पाहिजे. कारण
पद्धती वेगवेगळ्या असतात. म्हणजे मलाच आठवतं की मी जेव्हा माझ्या एका PhDच्या विद्यार्थ्याबरोबर काम करत होते, त्यांनी जैन भट्टारक पंथ हा विषय घेतला होता अभ्यासाला. आणि तेवढ्याला उंच वृत्तीने म्हटलं, अहो उंच म्हणजे काय, आपल्याला माहितीच असत नाही ना. तेवढ्याला उंच म्हणजे असं फक्त एवढ्या हातावरती मावेल एवढंच जेवायचं आहे, किंवा त्यांनी ती सिंहमुद्रा करायची असं करून. आणि म्हटलं आपल्याला हे माहिती असत नाही. मला एक छोटी गंमत आठवते. मगाशी तुम्ही अमेरिकन इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला आहे. त्या अमेरिकन इन्स्टिट्यूटमध्ये एक मुलगी माझ्याबरोबर प्राकृत वाचायला आली होती, आणि त्या ग्रंथामध्ये लघुशंका असा शब्द होता. तर तिने भाषांतर केलं की स्मॉल डाऊट. तर मी म्हटलं हे स्मॉल डाऊट नाही आहे बरं का. ती म्हणाली मग काय. म्हटलं टू गो फॉर युरिनेशन. ती म्हणाली काहीही काय म्हणे, लघु याचा अर्थ छोटा आणि शंका याचा अर्थ डाऊट. म्हटलं बरोबर आहे, पण महाराष्ट्रामध्ये लघुशंका करायला जाणं ह्याचा अर्थ हा आहे. ती म्हणाली हो का, हे तुम्ही सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. तर हा जो काही कल्चरल डिफरन्स असतो ना, तो कल्चरल डिफरन्स आपल्याला थोडासा समजून घ्यावा लागतो. तो समजला की सगळं पुढचं अगदी सोपं होत जातं. खूप सोपं होत जातं. तसंच छेदसूत्र जे आहे, आता छेद या शब्दाचा अर्थच मुळी कापणे असा आहे. छेद म्हणजे मग काय कापायचं आहे. तर आपण जे काही पापकृत्य करतो, आपल्याकडून जी काही नियमांची पायमल्ली होते, त्याच्यामुळे जे काही पाप आपल्या खात्यात जमा होतं ते कापायचं. मुख्यत्वे करून हे सगळे मुनींच्या आचारासाठी आलेले आहेत हे. मग त्यांना छेदसूत्र म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे प्रायश्चित्त विधान ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते प्रायश्चित्त विधान या छेदसूत्रांमधून सांगितलं. पण ही छेदसूत्रसुद्धा इतकी छान आहेत. प्रायश्चित्त, पण आता त्या प्रायश्चित्तांसाठी तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सूर्याचं भ्रमण, चंद्राचं भ्रमण, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण जैनांमध्ये सूर्यास्तानंतर भ्रमण करायला परवानगीच नाही आहे, आणि सूर्यास्तानंतर काहीच करायचं नाही आहे तुम्हाला. म्हणजे त्या सगळ्या गणिताचा वापर करून ही सगळी प्रायश्चित्त विधान सांगितलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला त्याचा विचार करावा लागतो. त्यामुळे गणित हा सुद्धा त्यातला खूप महत्त्वाचा विषय येतो. या छेदसूत्रांमध्ये हे सगळं येतं. अगदी बापरे, म्हणजे खूप मोठी व्याप्ती आहे त्याची. खूप. मूलसूत्र जे आहेत, तर मूल याचा अर्थ मुख्य, मुळातनं जे आहेत, तर मुळातलं मुनी आचार हा महत्त्वाचा आहे सगळ्यात. कारण मुळात मुनींसाठीच सांगितलेलं आहे हे सगळं. नंतर साधू श्रावक म्हणजे गृहस्थ जे आहेत ते नंतर त्याच्यात येतात. पण गंमत अशी आहे की जे मुख्य 11 आगम बघितले आपण, त्याच्यामध्ये उपासक म्हणजे जो गृहस्थ आहे त्याच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. त्यातले 10 उपासक असे त्यांनी सांगितले की ज्यांनी गृहस्थ धर्म पालन करत असताना त्यांनी मोक्ष मिळवलेला आहे. म्हणजे असं आवश्यक नाही की तुम्ही भगवी वस्त्र घालून बाहेरच गेलं पाहिजे. तुम्ही घरात राहून सुद्धा नियमांचं पालन करून, मग त्याच्यासाठी त्यांनी बरं का इतकी बारकाई आहे. दिग्व्रत आहेत, गुणव्रत आहेत, शिक्षाव्रत आहेत. म्हणजे काय, तर आज मी असं ठरवणार की मी उत्तर दिशेला जाणार नाही बरं का, काय वाटेल ते होऊ दे, मी आज उत्तर दिशेला जाणार नाही. किंवा गुणव्रत म्हणजे गुणात्मक वाढ करत जायचं तुमच्या व्रतांमध्ये. क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह नाही, फक्त क्वालिटेटिव्ह वाढ करत जायचं. म्हणजे मी आज एकच पोळी खाणार आहे, उद्या मी अर्धी पोळी खाईन. बरं, हळूहळू तुम्ही त्याच्याकडे जायचं. हे जे गृहस्थांसाठी सांगितलेलं आहे त्यातनं तुम्ही प्रगती करू शकता आणि हळूहळू तुम्ही पुढे जाऊ शकता. खूप खूप हे आजही आपल्याला लागू पडण्यासारखं आहे. खरंच खूप लागू पडण्यासारखं आहे. विचार करायला पाहिजे आपण. अगदी. म्हणजे जैनांच्या परंपरेमध्ये गुणस्थान नावाचा एक 14 स्थानांचा त्यांनी शिडी दाखवलेली आहे. आपण जी सापशिडीचा खेळ खेळतो ना, तशीच ही शिडी आहे. पहिली जी शिडी आहे, पहिली पायरी आहे ती म्हणजे मिथ्यात्व, म्हणजे खोटेपणा. खोटेपणा म्हणजे खोटं बोलणं नाही, खोटी श्रद्धा, चुकीची श्रद्धा. चुकीच्या जागी आपण श्रद्धा ठेवतो. मग हळूहळू तुम्ही चढत जाता. तर 11व्या स्थानापर्यंत गेल्यानंतर परत तुम्ही खाली, जसं 99व्या ह्याच्या पॉईंटला गेलो की तुम्ही परत पहिल्या स्टार्टला येता सापशिडीमध्ये, तसं 11व्या स्थानावरनं परत तुम्ही पहिल्यावरती येता, जर तुम्ही काळजी नाही घेतली तर. बरोबर. त्याच्यानंतर 13वं आणि 14वं जे आहे, 13वं आहे सयोग केवली आणि 14वं आहे अयोग केवली. केवली म्हणजे केवल ज्ञान मिळवणार. केवल ज्ञान मिळालं की मोक्ष. पण जे सयोग केवली आहेत त्यांचं आयुकर्म शिल्लक आहे.
कारण मगाशी जे मी म्हटलं की तीर्थंकर कसे असतात, पारावीय शिवपहे भव्य सार. ते जे भव्य जे आहेत लोक, मुमुक्ष आहेत, त्यांना कोणीतरी रस्ता दाखवायला लागतोय, त्याच्यासाठी तीर्थंकरांची योजना आहे. पण जे प्रत्येक बुद्ध आहेत त्यांना केवळ ज्ञान झाल्याबरोबर मोक्ष आहे, कारण ते काही समाजाचं देणं घेणं लागत नाहीत. तीर्थंकर समाजाचं देणं घेणं लागत आहेत. त्यामुळे जीवनमुक्त ही जी अवस्था आपल्याकडे मानली जाते ती अवस्था म्हणजे तीर्थंकरांची अवस्था. ते मुक्तच आहेत, त्यांना ते निर्लेप असतात, त्यांना तुमच्या कोणत्याही गोष्टींचा त्रास होत नाही. म्हणजे असं म्हटलं जातं महावीरांनी जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा जेव्हा लाट देशामध्ये फिरत होते तेव्हा नग्न होते, ते दिगंबर होते, त्यामुळे लोक त्यांना वेडा समजायचे. मग त्यांना दगड मारणे, त्यांच्या अंगावर कुत्री सोडणे आणि मग कुत्र्याने जिथे चावा घेतला असेल तिथेच दुमदाम दगड फेकून मारणे वगैरे असे त्रास त्यांना खूप दिले. पण महावीरांना त्याचं सोयरनच होतं. अवघड आहे खरंच खूप अर्थात ते जीवनमुक्त. हां, पण ही जी अवस्था आहे, पण त्याही अवस्थेत त्यांना ही जाणीव होती की आपल्याला समाजाचं भलं करायचं आहे. त्याच्यामुळे ते इथे थांबले. ज्या क्षणी त्यांचं आयुकर्म संपलं, म्हणजे आयुष्याची शेवट आली, त्या क्षणी ते निघून गेले. पण तोपर्यंत ज्यांना जेवढं उद्बोधन करणं शक्य होतं तेवढं उद्बोधन करून गेले ते. म्हणजे ह्या सगळ्या घटना तुम्हाला या आगमांमध्ये, उपांगांमध्ये दिसून येतात आणि त्या खरंच अभ्यास करण्यासारख्या आहेत. म्हणजे काही जैन विद्वानांचं हेही मत आहे की महावीरांनी काही दिगंबरत्व पाळा सांगितलेलं नाही किंवा 21 दिवसांचे उपवास करा असं सांगितलेलं नाही. ते समाधी अवस्थेत असताना 21 दिवस उपवास झाला. ते समाधी अवस्थेत असताना त्यांच्या अंगावरची वस्त्र फाटली, त्याचं त्यांना भान नव्हतं कारण ते समाधी अवस्थेत आहेत. पण ह्याचा अर्थ ते असं सांगतात असं नाही. शेवटी प्रत्येकाची क्षमता बघूनच त्याने आपलं मार्गाचरण केलं पाहिजे. तुम्हाला 10 किलोमीटर चालणं शक्य आहे, पण मला चालणं शक्य नसेल तर मी जबरदस्तीने चालणं योग्य नाही आहे, त्याने त्रास होणार आहे आणि मग माझं कशातच मन लागणार नाही. पण प्रत्येकाने आपली क्षमता ओळखावी, पण करावं काहीतरी. हा महत्त्वाचा उपदेश त्या तुंबनायमधनं किंवा रोहिणी अध्ययनमधनं आपल्याला दिसतो. आणि तुम्ही करा ना, कराल तर पुढे तुम्हाला जाता येईल ना. मी एकही पाऊल जर उचललंच नाही तर मला दारातनं बाहेर कसं जाता येणार, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून वृद्धी करणं आपल्या व्रतांमध्ये, आचरणामध्ये, आणि गुणात्मक वृद्धी करणं ही खूप महत्त्वाची. हे या आगमांमधनं आपल्याला सांगितलेलं दिसतं. आणि मूलसूत्रांचाही तोच विषय आहे. आता असं आहे ना की सूर्यास्तानंतर स्वाध्याय करायला जैन मुनींना बंदी आहे. पण मूलसूत्रामधलं दशवैकालिक हे जे मूलसूत्र आहे त्याचे जे लेखक आहेत ते आचार्य शय्यंभव आहेत. त्यांनी आपली बायको गरोदर असतानाच ते घर सोडून निघून जातात, त्यांना विरक्ती येते म्हणून. आणि त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर, मनाक असं नाव आहे त्यांच्या मुलाचं, त्यांच्या मुलाचा जन्म झाल्यानंतर ते मुलगा तो सारखा आपल्या आईला प्रश्न विचारत असतो की अगं माझे वडील कुठे आहेत, माझे वडील कुठे आहेत. मग ती त्याला शेवटी सांगते की ते कुठे आहेत. तर तो त्यांना शोधत शोधत जातो, त्यांना शोधून काढतो आणि त्यांना सांगतो की मी तुमचा मुलगा आहे वगैरे. आता ह्या आचार्य शय्यंभवांना अंतर्ज्ञान असतं, त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की आपल्या मुलाचं आयुष्य फार नाही आहे. मग आता ह्या थोड्या स्पॅनमध्ये त्याला मोक्षगामी कसं बनवायचं, कारण सूर्यास्तानंतर तर स्वाध्यायाला परवानगी नाही. म्हणून दशवैकालिक, वैकालिक म्हणजे विकालीसुद्धा जे वाचता येतं ते, म्हणून त्या मनाकसाठी त्यांनी खास करून या दशवैकालिकाची रचना केली असं म्हटलं जातं. आणि ह्या दशवैकालिकमधलंच मगाशी द्रुमपुष्पितं मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यातच त्या राजीमती आणि रथनेमीचाही एक फार छान पद्य त्याच्यामध्ये येतं. त्या पद्यामध्ये हा जो अरिष्टनेमी आहे, कृष्णाचा चुलत भाऊ आहे तो, आणि तो जेव्हा विवाहाला त्याच्या जात असतो तेव्हा त्याला रस्त्याच्या बाजूनी पिंजऱ्यामध्ये ठेवलेले बरेच प्राणी पक्षी दिसतात. तर तो आपल्या सारथ्याला विचारतो की अरे हे काय आहे, कशासाठी ठेवलं, आणि इतके करुण ओरडत आहेत. तर तो सारथी म्हणतो की महाराज तुमच्या लग्नाच्या निमित्ताने मेजवानी देण्यासाठीच यांना बांधून इथे ठेवलेलं आहे. ते ऐकल्यानंतर या अरिष्टनेमींच्या मनामध्ये करुणा निर्माण होते, विरक्ती निर्माण होते आणि ते म्हणतात लगेच रथ फिरव आणि रानाकडे, जंगलाकडे मला घेऊन जा. ते जंगलात जातात, सगळे आभूषणं आणि वस्त्र उतरून त्या सारथ्याला देतात आणि तपश्चर्येला निघून जातात. ते लग्न करतच नाहीत. इकडे त्याची जी बायको आहे, तिचं नाव आहे राजीमती. ती राजीमती वाट बघते, येतच नाही, कारण तो निघूनच जातो ना हे सगळं बघून.
तर ती म्हणते मी माझ्या मनाने त्याला पती म्हणून वरलं आहे, त्यामुळे मी पण आता लग्न करणार नाही, मी पण तपश्चर्याला जाणार, असं म्हणून ती पण तपश्चर्याला निघून जाते. आणि तपश्चर्या ती स्त्री असल्यामुळे ती वस्त्रधारी आहे आणि एकदा खूप पावसामध्ये ती भिजते आणि म्हणून ती एका गुहेमध्ये जाते. आपलं अंगावर एकच वस्त्र असतं तिच्याकडे, ते ती वाळत घालते. आणि ह्या अरिष्टनेमीचा जो धाकटा भाऊ आहे रथनेमी, तो पण शिकार करता करता त्याच गुहेमध्ये येऊन पोचतो. तो या राजीमतीला पाहून त्याच्या मनावरती वासनेचा पगडा तयार होतो, कारण ती निर्वस्त्र असते. पण ती त्याला ओळखते आणि ती त्याला म्हणते की अरे तू कृष्णाच्या कुळातला आहेस. आणि त्यांनी सापाच्या तिने 2 जाती सांगितल्या की एक साप असतो तो चावल्यानंतर आपलं विष परत घेतो आणि एक साप असतो तो चावल्यानंतर तिथं निघून जातो, तो विष काय परत घेतलेलं नाही. तर तू हे असं उलटी केलेलंच जेवण परत खाणार आहेस का? तर तू जर दीक्षा घ्यायची म्हणतोस तर तुझ्या मनात हे असे वासनेचे विचार कसे येतात? तर अशा तऱ्हेने ती त्याचा मतपरिवर्तन करते. पण ती त्याला कुठेही हार्श शब्द वापरत नाही, कठोर शब्द वापरत नाही, किंवा तू नालायक आहेस, तू मूर्ख आहेस वगैरे असं काहीही म्हणत नाही. इतका सुंदर उपदेश देतो दशवैकालिकमध्ये. अशा आणि दशवैकालिकाचं आणखीन एक महत्त्व असं आहे बरं का, की जो षड्जीव निकाय म्हणून त्यातला जो 4था अध्याय आहे, तर 6 प्रकारचे जीव जैन धर्मामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे त्रस आणि स्थावर. त्रस म्हणजे हलणारे आणि स्थावर म्हणजे एका जागी. म्हणजे वनस्पती वगैरे जे आहेत हे सगळे स्थावर मानलेत. तर पृथ्वी जल तेज आप काय, ही जी पंचमहाभूत आहेत त्यांना त्यांनी जीव मानलेलं आहे. आणि वनस्पतींचं वर्णन अगदी एक पेर असणारी, 2 जीव असणारी किंवा 2 जाणीवा असणारी, अशा पद्धतीने त्यांनी 6 जीवांचं वर्गीकरण या दशवैकालिकमध्ये प्रस्तुत केलेलं आहे. इतकं सुंदर वर्णन आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो की अरे एवढा अभ्यास होता त्या काळामध्ये. म्हणजे वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा त्याचं खूप महत्त्व आपल्याला दिसून येतं. मी PhDचा अभ्यास करत असताना जीव विचारस्तव म्हणून एक स्तोत्र मला होतं. ते कदाचित मौखिक परंपरा असल्यामुळे पाठांतरासाठी केले असेल, पण त्याच्यात सुद्धा म्हणजे एकेंद्रिय म्हणजे कोणते जीव, बेंद्रिय म्हणजे किती जीव, ह्याची सगळी यादी दिलेली आहे त्याच्यामध्ये. हा इतका बारीक विचार या सगळ्या अंगागमातनं मूलसूत्रातनं आपल्याला दिसतो. प्रकीर्णकं जी आहेत ते प्रकीर्णक याचा अर्थ ज्याला आता आपण मिसलेनियस म्हणजे अनेक विषय ज्याच्यामध्ये एकत्र आहेत असं आहे. त्यातली काही प्रकीर्णकं तर ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्टीने खूप महत्त्वाचीच आहेत, कारण त्याच्यामध्ये मगधामध्ये झालेल्या युद्धांचे उल्लेख आहेत किंवा तत्त्वज्ञानाचे पण काय काय उल्लेख आहेत. पण एक त्यातलं तंदुल वैचारिक नावाचं जे प्रकीर्णक आहे त्याचा मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. त्या प्रकीर्णकामध्ये गर्भधारणा झाल्यापासून त्या गर्भाचा जन्म होईपर्यंतची सगळी डेव्हलपमेंट त्या प्रकीर्णकामध्ये दाखवलेली आहे. कमाल आहे, खरंच कमाल आहे. खरंच कमाल आहे. म्हणजे असं नाही आहे की प्राचीन आहे म्हणून त्याच्यात काहीही असेल का, असं नाही आहे. आपण जर नीट विचार केला तर त्यातले हे सगळे महत्त्वाचे इव्हन वैज्ञानिक परंपरेतले सुद्धा विचार आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. फक्त आपण ते बघायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्थातच भाषा यायला पाहिजे. म्हणजे मला आठवतं ह्या जैन बायका ज्या असतात किंवा जैन पुरुषसुद्धा, नाही आम्हाला प्राकृत येतं. म्हटलं पण तुम्हाला अर्थ किती कळतो तुम्ही वाचता त्याचा? नाही म्हणे अर्थ कशाला कळायला पाहिजे. म्हटलं अरे अर्थ तुम्ही कळून घेतलात ना तर तुम्हाला लक्षात येईल की आपण वाचतो ते बरोबर आहे का नाही ते. मग जेव्हा ते भाषा शिकले माझ्या या म्हणण्यामुळे, मग ते सांगायला आले की नाही मॅडम वेगळाच अर्थ आहे हा. आता म्हणजे आम्ही आत्तापर्यंत वेगळंच समजत होतो आणि इथला अर्थ वेगळाच आहे हा. म्हटलं बघा, त्यामुळे भाषा शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भाषा शिकायची म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित पद्धतीने शिकली पाहिजे. अगदी. पण या प्रकीर्णक आणि या ह्याच्यातनं तुम्हाला नक्कीच खूप माहिती मिळते. आता चुलिका ज्या आहेत त्यातल्या, चुलिका म्हणजे परिशिष्ट. अच्छा. ह्या चुलिकांमध्ये व्याकरणाचे सगळे समास, संधी, तद्धित, व्युत्पत्त्या हे सगळे आले तो ह्याच्यामध्ये. कमाल आहे. म्हणजे ह्याचं सगळं स्पष्टीकरण, ह्याची सगळी काय म्हणता येईल तुम्हाला सूत्र, हे सगळं दिलेलं आहे. म्हणजे भाषा कशी वापरायची आहे
भाषेची अंग कोणती कोणती आहेत याचासुद्धा विचार या सगळ्या अंग उपांग छेदसूत्र मूलसूत्र प्रकीर्णकं किंवा चुलिका यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. फक्त ती दृष्टी पाहिजे तुमच्याकडे की ह्याच्यामध्ये हे असं सांगितलं आहे, त्याच्यामध्ये ते तसं सांगितलं आहे, ह्याचा वापर असा करा सांगितलं आहे. म्हणजे आपण बघितलं ना आता या कथांमधनं सुद्धा किती वेगवेगळी तत्त्वं त्यांनी सांगितली आपल्याला, तत्त्वज्ञान सांगितलं आणि ते सांगताना सुद्धा अगदी अतिशय रंजक पद्धतीने सांगितलं. हे सुद्धा खूप महत्त्वाचं याच्यामध्ये मला वाटतं. खरी गोष्ट आहे, अगदीच खरी गोष्ट आहे. म्हणजे या सगळ्याचा अगदी मुळातनंच हे वाचायला पाहिजे, तुमची मदत यातनं घ्यायला पाहिजे, नक्कीच वाचायला पाहिजे हे आपण सगळ्यांनी. आणि मग कदाचित आपलं आयुष्य आपल्याला कसं सोपं करावं हे आपल्याला सुद्धा समजेल. ह्याच्यामध्ये कुठेही त्यांनी असं म्हटलं नाही ना की तुम्ही दुसऱ्याला दाबा आणि स्वतःवरती या, तुम्ही स्वतःला विकसित करा एवढंच म्हटलंय त्यांनी. ह्याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याला त्रास द्या असं होतच नाही ना, मुळीच नाही. पण खूप सुंदर आहे हे. कुठेही तुम्हाला असे वेडेवाकडे शब्द दिसत नाहीत त्याच्यामध्ये वापरलेले. उलट समजून सांगण्याचीच भूमिका त्याच्यामध्ये जास्त आहे. पण ते समजून सांगताना सुद्धा तुम्हाला पटेल अशा पद्धतीनेच त्यांनी ते सांगितलेलं दिसतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. खरं आज म्हणजे अगदी नवीन अशा वेगळ्या विषयावरती तुमच्याकडनं खूप ऐकायला मिळालं. ते विषय किती रंजक आहेत हे कळलं. त्यातनं आपल्या आयुष्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कसं छान सांगता येईल आणि हे सूत्र वापरून आपण आपल्या मुलांना सुद्धा आपण असंच संस्कार पुढे नेऊ शकू असं मला नक्की वाटतं. राजश्रीताई, मी आपले मनपूर्वक आभार मानते. तुमच्यामुळे खूप छान मी सुद्धा आपले आभार मानते की मला या विषयावरती बोलायचं होतं खूप वर्षांपासून, की माहितीच नाही आहे लोकांना या विषयांच्या बद्दल. त्यामुळे आपण आपला धर्मग्रंथ म्हटलं की काय नुसतं धर्माचे उपदेश असतील असं म्हणतो, तसं नाही आहे. त्या धर्माच्या उपदेशा पाठीमागे सुद्धा काहीतरी वेगळे रंजक काही गोष्टी असतात किंवा आपण अभ्यास करू शकतो त्याचा. हे मला विशेष करून सांगायचं होतं आणि ते सांगण्याची संधी आज तुमच्यामुळे मला मिळाली. त्याच्यामुळे मी प्रसाद प्रकाशनचे आणि उमाताई स्पेशली तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.